Hello. Hello. Yeah, invite people up here. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. What is the time now? 8:02. Okay. Because many will be waiting for Kenneth's praise and worship. जर तुम्ही लाईव्ह व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या कमेंट तुम्ही घालू शकत आहात. Praise the Lord, Swapna. Thank you for watching. You know, Kenneth won't be coming for this praise and worship now. Kenneth आता praise and worship घेणार नाही. Yeah, because कारण तो आधीच घेतला होता. ह्यापुढे एक तासापूर्वी तो लाईव्ह गेला होता. So I'll be coming directly to the word. म्हणून पास्टर सरळ तुम्हाला वचन देणार आहे. So don't miss this word. म्हणून हे जे वचन आहे तुम्ही चुकू नका. Because I'll be speaking about how to read the Bible correctly. कारण मी तुम्हाला शिकवणार आहे की कसं बायबल तुम्ही योग्य रीतीने वाचले पाहिजे. And this is part 2. आणि हा भाग 2 आहे. And this is very important. आणि हे खूप महत्त्वाचा विषय आहे. And today is what? Wednesday. Thursday. Tomorrow I'll be speaking to you about fear. उद्या मी तुम्हाला भीती विषय एक संदेश देणार आहे. Because I'm seeing that there's so much of fear in people's heart. कारण मी बघत आहे की लोकांच्या हृदयात खूप भीती आहे. And what God has to say about this? आणि प्रभूला भीती विषय काय बोलायचं आहे? About this virus and the effect of it. आणि ह्या विषाणू विषय आणि त्याचा परिणाम विषय. I know it is not. I know many are not feeling good about this. आणि अनेक लोकांना ह्या विषाणू विषय चांगलं वाटत नाही. Many are not comfortable. अनेक लोकांना अस्थिर वाटत आहे, ते आरामदायी नाही. They are not happy. ते आनंदित नाही. By things that are going on in the world. आणि जी गोष्टी जगामध्ये चालू आहे ते पाहून the peace is lifted up. आणि शांती उचलण्यात आली आहे. There's so much fear. आणि किती खूप भीती आहे. And I'm going to speak about all this tomorrow. आणि ह्या विषयी मी उद्या तुम्हाला बोलणार आहे. Because Holy Spirit was saying that there's so much fear in people's heart today. कारण पवित्र आत्मा बोलत होता की आज लोकांच्या हृदयात खूप भीती आहे. And God doesn't want us to have fear. आणि देवाची इच्छा नाही की आपल्यात भीती असावी. So let us see why all this. आपण बघूया हे सर्व गोष्टी का होतो. It really brought a standstill. आणि खरोखरच आम्ही स्तब्ध झालो आहे या सर्व गोष्टीने. Also we are hearing so many negative messages. आणि खूपच नकारात्मक बातमी देखील आम्ही ऐकत आहे. On the TV and various platforms. आणि टीव्ही आणि वेगवेगळ्या मंचाद्वारे. This is not God's will that we should live in fear. आणि ही देवाची इच्छा नाही की आपण भीतीत जगलो पाहिजे. So that's why we have to see how to tackle all this. म्हणून आपण हे पाहिले पाहिजे की ह्या सर्व गोष्टींचा आपण कसं व्यवहार केला पाहिजे. And also पाहिजे. be praying for some who have asked me to pray. आणि काही लोकांनी ज्यांनी माझ्याकडे प्रार्थनाची विनंती केली, मी त्यांच्यासाठी देखील प्रार्थना Someone करते. had a stone in the gallbladder. कुणाला गॉल ब्लॅडरची समस्या होती. So if that person also comes live, I'll be praying. जर तो व्यक्ती लाईव्ह येणार आहे, मी त्याच्यासाठी देखील प्रार्थना करणार And all आहे. those who have fear, आणि ज्यांच्या मनात भीती आहे, you can also come. तुम्ही देखील व्हिडिओ पाहू Because शकता. I'll be praying for you too. कारण मी तुमच्यासाठी देखील प्रार्थना करणार आहे. People don't know about fear. आणि लोकांना भीतीविषयी माहिती नाही. There's the natural fear which God has put when He created us in our mother's womb. आणि एक नैसर्गिक भीती आहे जे प्रभूने आम्हाला तेव्हा दिले जेव्हा आमच्या गर्भ धारण आपल्या आईच्या उदरात झाले तेव्हा. Which is good. जी चांगली आहे. That's a natural kind of fear. आणि तो नैसर्गिक प्रकारची भीती आहे. Fear of the fire. आणि अग्नीची भीती. These are the qualities God put. आणि ही जी गुण आहे देवाने आपल्याला दिलेली आहे. It is kind of a protective measure. आणि हे एक रक्षण करणारा एक मुद्दा आहे. Then there's the demonic fear too. मग एक शैतानी भीती देखील आहे. Then there's the fear of God which is reverential fear. आणि मग एक देवाची भीती आहे जी आदरणीय भीती आहे. I'm speaking on all this. म्हणून ह्या सर्वांवर मी तुम्हाला बोलणार आहे. Let us pray. प्रथम आपण प्रार्थना करूया. Father, we thank you for all those who are coming online. सर्व लोक जे ऑनलाईन व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी धन्यवाद I देतो. thank you for each and every one of them. एकूण एक व्यक्तीसाठी तुला धन्यवाद देतो. I pray that you open their hearts प्रार्थना करतो की तू त्यांचे हृदय to उघड. receive thy word. तुझे वचन प्राप्त करण्यासाठी. Thank you, Father. धन्यवाद पिता. We bind all kind of fear in Jesus' name. आम्ही सर्व प्रकारच्या भीतीला बांधून टाकतो येशूच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद Whatever is पिता. not of thee, जी काय तुझी I नाही. pray thy word will replace all that. प्रार्थना करतो की तुझे वचन ह्या सर्व गोष्टींची रदबदली करणार. Thank you, Father. धन्यवाद पिता. Father, even those who are still coming,
पिता अजूनही जे व्हिडिओ बघण्यासाठी येत I आहे, pray they'll come, प्रार्थना करतो की ते व्हिडिओ पाहायला येईल, all of them. सर्व लोक येईल Thank you, ऑनलाईन. Father. And धन्यवाद. release their heart, release their minds. आणि त्यांच्या हृदयांना, त्यांच्या मनाला मोकळे कर. I bind all hindrance of the devil. शैतानाच्या सर्व अडथळ्यांना बांधून In टाकतो Jesus' name, येशूच्या नावात. you will not interfere. तू मध्ये येणार नाही In Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. Okay. Okay. Before I go into the word, आणि वचनात जाण्याच्या आधी a little thing about, I want to speak about this fear factor. आणि थोडा मला तुम्हाला ह्या भीतीविषयी बोलायची इच्छा आहे. Our message this evening is, आज संध्याकाळचा आमचा संदेश आहे what is that? How to? आणि कसं आपण पवित्र शास्त्र योग्य रीतीने किंवा अचूक रीतीने How to वाचले read the पाहिजे Bible correctly आणि कसं आपण बरोबर बायबल वाचले पाहिजे without being confused. गोंधळून न जाता. So this is the part 2. म्हणून हा भाग 2 आहे. But before that, पण त्याच्या आधी what we are facing today, आज ज्या गोष्टीची आम्ही सामना करत आहे, this is fear pandemic more than virus pandemic. आणि ही भीतीच्या महामारी आहे विषाणूच्या महामारीपेक्षा. That is what we are seeing. आणि हीच गोष्टी आपण पाहत And आहे. that is what Holy Spirit wants to tell us. आणि असंच पवित्र आत्म्याला आपल्याला बोलायची इच्छा आहे. This is what Holy Spirit wants to tell us. आणि हीच पवित्र आत्म्याला आपल्याला बोलायची इच्छा आहे. This is a fear-based virus. आणि हा जो आहे भीती उत्पन्न करणारा विषाणू आहे. Fear is the entryway of this virus. आणि भीती हा प्रवेश मार्ग आहे ह्या विषाणूचा. You know the quality of fear. आणि तुम्हाला भीतीच्या गुण माहिती When आहे. someone is fearful, जेव्हा कोणी भयभीत असतो he gives up. तो आशा सोडून देतो. Fear paralyzes that person. आणि भीती त्या व्यक्तीला पक्षघाती करतो. And that person stands there only. मग तो व्यक्ती तिथला तिथेच उभा राहतो. Suppose in the jungle, समजा आपण रानात आहे and one animal or lion किंवा comes. आणि जेव्हा कुठलाही सिंह किंवा वाघ आपल्या मागे Suddenly येतो, that fear comes, अचानक आपल्या मनात भीती and येतो fear paralyzes. आणि भीतीच आपल्याला पक्षघाती And then करतो. instead of running away or आणि escaping, किंवा निघून जाण्या किंवा बचाव करण्याच्या ऐवजी किंवा पळून जाण्याच्या ऐवजी we give ourselves to that animal. आपण स्वतःला बक्षय म्हणून त्या जनावराच्या स्वाधीन So होतो. you must know the quality of fear. आणि तुम्हाला भीतीच्या जे गुण आहे ते Fear समजले makes पाहिजे. one to surrender. आणि भीती एक व्यक्तीला अधीन करतो किंवा स्वाधीन करायला लावतो. As faith resists, जसं विश्वास विरोध करतो, faith gives us confidence. विश्वास आपल्याला आत्मविश्वास Faith देतो, makes us to stand, विश्वास आपल्याला उभं करायला to लावतो, face all crises सर्व संकटकाळचा सामना or करायला circumstances. किंवा परिस्थितीच्या. Fear is just the opposite. भीती त्याच्या अगदी विपरीत आहे. It allows the one who is putting fear to take control. आणि तो व्यक्ती जो भीती द्यायचा प्रयत्न करत आहे त्याला नियंत्रण करायची परवानगी देतो. It submits. The person who has fear submits to the person who is putting fear. आणि तो जो व्यक्ती ज्याच्यात भीती आहे तो त्या व्यक्तीच्या अधीन होतो जो त्याला भयभीत करतो किंवा त्याच्यामध्ये भीती घालतो. So, in the last days, आणि शेवटच्या even दिवसामध्ये the Lord Jesus said प्रभू येशूने देखील सांगितले in Luke 21:26, लूक 21:26 मध्ये people will faint from terror, fear. लोक दहशत किंवा भीतीने बेशुद्ध होणार. So that means in the last days, याचा अर्थ आहे की शेवटच्या the दिवसामध्ये devil's tactics is based on fear. शैतानाचं सर्व जे डावपेच आहे भीतीवरच आधारित आहे So असे. that when he puts fear, म्हणून जेव्हा तो भीती घालतो then he can control them. मग शैतान त्यांच्यावर नियंत्रण करू शकत आहे. So I believe, म्हणून माझा विश्वास आहे in these last days, ह्या शेवटच्या I'm not saying दिवसांमध्ये this is the last days, मी म्हणत नाही हे because शेवटचे दिवस there are आहे, many things that the church will do. कारण अनेक गोष्टी जी मंडळी करणार आहे Mighty miracle signs and wonders has to happen. आणि मोठं चिन्ह चमत्कार व अद्भुत कृत्य अजूनही व्हायची आहे. Jesus said that. येशूने असं सांगितले You're going to do greater miracles. तुम्ही महान चमत्कार So that करणार. has not happened. म्हणून ती अजूनही घडलेली The नाही Gentiles are going to come to the light. आणि परराष्ट्रीय प्रकाशात येणार So that आहे. has not happened. म्हणून ती गोष्टी अजूनही So घडली there are नाही. many things that has to happen. म्हणून अनेक गोष्टी घडायची आहे. अजून We have already entered the kingdom age आपण राज्याच्या युगात to प्रवेश reign केला and आहे rule. सत्ता व राज्य So करण्यासाठी. there are many things for the church to do. म्हणून अनेक गोष्टी आहे मंडळीला करण्यासाठी. So this is a preparation time. म्हणून हे विलगीकरणाची वेळ आहे, Not the- वेगळं not- असायची वेळ आहे. So see, the devil knows आणि शैतानाला माहिती आहे and he is afraid. आणि तो घाबरलेला So आहे. he's bringing this fear tactics म्हणून तो भीतीच्या ढावपेच घेऊन येत आहे. and putting this fear on the born again आणि Christians, ही जो भीती आहे तो नवीन जन्मलेल्या ख्रिस्तींवर घालत आहे. because he knows what is going to come. कारण त्याला माहिती आहे की येणाऱ्या दिवसात काय येणार आहे. But you don't need to fear. पण तुम्हाला भीती बाळगायची गरज नाही. Amen. आमेन. So I'm going to speak more on this topic.
म्हणून मी अधिक ह्या विषयावर बोलणार आहे. because more are affected by fear than the virus. कारण विषाणूपेक्षा अधिक लोक ह्या भीतीने परिणामदायक झालेले आहेत. And you see, this is a transition period kind of a thing. आणि ही स्थानांतर अशी समय आहे. The world will not remain the same anymore. आणि जग ह्यापुढे सारखं राहणारच नाही. There's a great change that will take place. आणि महान परिवर्तन घडणार आहे. Because no one expected this kind of thing to happen. कारण कोणी अपेक्षा केली नाही की अशा प्रकारची गोष्टी होणार And आहे. now it has happened. आता ही गोष्टी And घडली has आहे. gripped the hearts of the people with fear. आणि लोकांच्या हृदय भीतीने घेरून गेलेले आहे. So now they'll always be afraid what comes next. म्हणून त्यांना आधीच भीती आहे की पुढे काय येणार आहे. If this comes like this suddenly, आणि ही जर गोष्टी असं अचानक येतो, so what can happen suddenly next time? मग अकस्मात पुढच्या वेळेस काय होणार आहे माहिती नाही. The freedom of the people is being robbed today. आणि लोकांची जी स्वतंत्रता आहे त्याची आज चोरी झाली So आहे. they don't have freedom today. आज त्यांच्याकडे स्वतंत्रता Free to नाही. move out. ते बाहेर जाऊ They're all शकत नाही. kept in bondage. ते सर्व आता बंधनात आहे. So this is what the fear does. आणि असंच भीती करतो. So regarding this topic, I'm going to speak tomorrow. ह्या संदेशावर मी उद्या बोलणार आहे. Is what does the Lord say about this? प्रभू याच्याविषयी काय बोलत आहे. That all we have to see. आणि ते सर्व आपल्याला बघायचं आहे. So I'll come to the topic now. आता मी माझ्या विषयाकडे येतो. Because if I go there, they will not be able to see this. मग जर मी तिथं गेलो मग आपण आजचा मुद्दा किंवा संदेश पाहू Okay, शकतो. so this is a very important topic. हा खूप महत्त्वाचा विषय How आहे. to read the Bible correctly. कसं आपण अचूक रीतीने शास्त्र वाचले पाहिजे. Many have this negative fear. अनेक लोकांमध्ये Even नकारात्मक the भीती negative fear of God. आणि देवाच्या देखील नकारात्मक भीती त्यांच्या हृदयात आहे. When God talks about fear of God, जेव्हा देवाच्या भीतीविषयी बोलत आहे, it's a reverential kind of fear. ही तर एक आदरणीय माननीय असं भीती आहे. Not the destructive kind of fear. आणि विनाश करणारा भीती नाही. Which makes you uncomfortable. जो तुम्हाला अस्थिर Which करतो. robs your peace. जो तुमची शांतीची चोरी Which brings करतो. the fear of death. जो मृत्यूच्या भय घेऊन This येतो. is not the fear of God. आणि ही जी आहे देवाची भीती नाही. Some people thought this is the fear of God. काय लोकांना वाटलं की ही देवाची भीती आहे. The fear they have, आणि जे भीती the त्यांच्या negative fear, नकारात्मक भीती जी they आहे thought this is the fear of God. त्यांना वाटत आहे की ही देवाचीच भीती आहे. The reason many Christians have this kind of fear, आणि एक कारण आहे की अनेक ख्रिस्तींमध्ये असं प्रकारची because भीती of the आहे. wrong teaching. चुकीच्या शिकवणीमुळे. Because they have heard कारण त्यांनी ऐकले आहे that God is the author of their problems. की देवच त्यांच्या समस्याच्या उत्पादक आहे. God will punish them. देव त्यांना शिक्षा Or देणार. God will judge them. किंवा देव त्यांच्यावर न्याय If you करणार. sin, जर तुम्ही पाप God will केले, do this. God will do that. हे करणार ते करणार. God will not heal you. देव तुम्हाला आरोग्य देणार God नाही. will punish you. देव तुम्हाला दंड देणार. So, they have preached that kind of fear for God. आणि अशा प्रकारची भीतीचा प्रचार त्यांनी देवासाठी केली आहे. As if God is the author of problems. जसं काय देव सर्व समस्याचे लेखक And that's आहे. why many Christians cry. म्हणून अनेक ख्रिस्ती रडतात. Because they think that, this is like saying that, God is the one who is hindering. आणि हे असं त्यांच्या मना की देवच आपल्याला अडथळा घालत आहे. He is reluctant to bless. आणि त्याची इच्छा नाही की त्यांनी आम्हाला This is a आशीर्वाद wrong केला. picture of God people are portraying. आणि असं चुकी प्रकारच्या चित्र जे प्रचारक लोकांपुढे सादर God करतात. is not the author of my problems. आणि देव माझ्या समस्याच्या लेखक He नाही. is one of the most important revelations of the Lord. आणि ही देवाची खूप महत्वाची प्रकटीकरण आहे की देव समस्याच्या लेखक नाही. See, if you think God is behind all this problem, जर तुम्हाला वाटत आहे की ह्या सर्व समस्याच्या मागे देव आहे, then it will be very difficult मग खूप कठीण असेल to put your trust in God. तुमचा भरोसा देवावर ठेवण्यासाठी. Instead of believing God in देवावर a right way, विश्वास you करण्याच्या believe ऐवजी God in a wrong way. देवावर योग्य रीतीने विश्वास करण्याच्या ऐवजी तुम्ही चुकी प्रकारे देवावर विश्वास करत आहे. You will have a relationship based on fear. आणि तुमच्या असं नातं संबंध असेल जो भीतीवर आधारित आहे. Even if you serve God, जरी तुम्ही देवाची सेवा you will केली, be serving God with fear. तुम्ही भीतीने देवाची सेवा That if करणार. I don't read the Bible, कारण जर मी पवित्र if I शास्त्र don't वाचलं pray, नाही, जर मी प्रार्थना केले नाही, if I don't witness, जर मी साक्षी दिले then नाही, God will punish me. मग देव मला शिक्षा देणार. So many are serving God म्हणून अनेक लोक देवाची सेवा करत आहेत with the wrong mentality, आणि चुकीच्या मानसिकता घेऊन because the wrong information. आणि चुकीच्या सूचना जे त्यांना मिळत आहे We know त्याच्या. the Old Testament was based on fear, आणि जुना करार भीतीवर आधारित होता. because Lord needs fear. कारण नियमशास्त्राला It भीतीची गरज आहे. needs to put fear in you. तुमच्यामध्ये भीती घालण्यासाठी. So that was the purpose of the law. आणि तोच नियमशास्त्राच्या काम Only होता. by fear it would
keep you to serve God. आणि फक्त भीतीने तो तुमची सेवा तुम्ही देवाची सेवा करू शकत आहे So, असं नियम if you're शास्त्र not करतो. hearing the word properly, जर तुम्ही बरोबर वचन ऐकत नाही then you will not have a right relationship with God. मग तुमच्या योग्य नातेसंबंध नसेल देवाबरोबर. So, if you think God is behind all this, जर तुम्हाला वाटत आहे की ह्या सर्व गोष्टींच्या मागे देव then आहे, you're not relating to God with love, but with fear. मग तुम्ही देवाबरोबर प्रीतीने संबंध ठेवत नाही पण भीतीद्वारे तुम्ही संबंध And ठेवत आहे. fear has torments the आणि Bible says. भीतीमध्ये पीडा आहे, यातना आहे. Most of the Christians, अनेक जे ख्रिस्ती आहेत when they go to church, जेव्हा ते मंडळी when they जातात, read the Bible, जेव्हा ते पवित्र they शास्त्र pray, ते प्रार्थना they करतात, don't do it out of love, ते प्रीतीने करत नाही that God loves them. की देव त्यांच्यावर प्रीती And करतो based on the love relationship, आणि प्रीतीच्या संबंधाच्या आधारे they do all this. ते हे सर्व No, करत आहे असं They are नाही. doing out of fear. ते भीतीने सर्व गोष्टी करतात. Many Christians don't realize this. अनेक ख्रिस्ती लोकांना हे कळत They नाही say, oh, that Christian is so faithful. आणि ते म्हणत आहे तो ख्रिस्ती इतका विश्वासू आहे He's working so much. आणि तो इतका काम करतो. But we need to find out पण तुम्ही शोधून काढले पाहिजे if he's serving the Lord out of fear or out of love. तो भीतीने देवाची सेवा करत आहे किंवा प्रीतीने. Now, this is very important. आणि ही खूप महत्वाची It's आहे. not just seeing the external, they are serving God. आणि हे फक्त बाहेरच्या गोष्टी बघून देवाची सेवा करणे नाही Or going to church. किंवा मंडळीत जाणे नाही. Some have that fear. आणि काही लोकांमध्ये ही If I भीती don't go आहे to church, की जर मी मंडळीत गेलो नाही then something bad will happen. मग काहीतरी वाईट होणार. And then, if you believe that, आणि जर तुम्ही त्यावर विश्वास the केला devil will bring something. शैतान काही गोष्टी घेऊन And then येणार. you'll say, आणि मग तुम्ही बोले see, I said no, मी सांगितले ना I didn't do this, so this came upon me. मी अमुक गोष्टी केल्या नाही म्हणून ही गोष्टी But माझ्यावर on the आली. contrary, पण त्याच्या it विपरीत is very comforting to know आणि खूप सांत्वन देणारी गोष्टी हे that जाणायला God only has good things की देवाकडे फक्त चांगलीच गोष्टी in आहेत store for me. माझ्यासाठी. The Bible says all good gifts come from God. आणि शास्त्र म्हणत आहे की सर्व चांगलं देणगी देवापासूनच येते. Any problem that you face म्हणून जर कुठल्याही समस्याचा तुम्ही in सामना your करता life तुमच्या जीवनामध्ये are from the devil, आणि शैतानापासून नाही are from the आणि devil, ते शैतानापासून आहे or it's your own making, किंवा हे तुमच्या स्वतःची बनवणे आहे or just the results of this fallen planet Earth. किंवा ह्या पतन पावलेलं ग्रह पृथ्वी आहे त्याच्या हे परिणाम असेल. Our Heavenly Father आपल्या स्वर्गीय पिता has not done any harm to us, आपल्याला कुठलाही इजा केलेली and नाही He will never do any harm. आणि तो आपल्यावर कुठलाही हानी करणार We नाही. must know this. आपल्याला हे माहिती पडले पाहिजे. I know there are some who have seen the Old Testament revelations, आणि काही लोकांनी जुन्या कराराच्या प्रकटीकरण पाहिले आहे but they have not seen it by the way of the new covenant पण त्यांनी revelation. नवीन कराराच्या प्रकटीकरणाद्वारे ते पाहिले नाही. If you see the Old Testament without the revelation of new covenant, then you will have fear. जर तुम्ही जुना करार नवीन कराराच्या प्रकटीकरणाशिवाय पाहिले नाही मग तुमच्यात भीती असेल. You know, there are many preachers. आणि अनेक प्रचारक आहे There are some preachers आणि असं काय who प्रचारक may not rightly divide the word of truth. जे सत्याचे वचन बरोबर वेगळं करणार नाही And that is why they are getting a mixed and confused message to others. म्हणून ते इतरांना एक गोंधळलेला आणि मिश्रित संदेश देत आहे. When you take what is not meant for you, जेव्हा तुम्ही ते गोष्टी घेताय जी तुमची नाही you may separate yourself from grace. मग तुम्ही स्वतःला कृपापासून वेगळं करू शकत And आहे. Paul says that you will even separate yourself from Christ. आणि पॉल म्हणत आहे तुम्ही स्वतःला ख्रिस्तापासून देखील वेगळा करू शकत आहे. Amen. आमेन. So the best way to read the Bible म्हणून आशीर्वादित मार्ग शास्त्र is वाचण्यासाठी through the lens of Jesus ती आहे येशूच्या चष्मा लावून and his finished work on the cross. आणि त्याच्या समाप्त झालेलं काम जो क्रुसावर आहे त्याच्याद्वारे. You know, when the Galatians fell into error, जेव्हा गलतीकरा लोक चुकात पडले Paul told them, पौलाने त्यांना he सांगितले reminded them, त्यांना आठवण करून before दिली your very eyes, Jesus Christ was clearly portrayed as crucified. आणि तुमच्या स्वतःच्या डोळे पुढे येशूला असं सादर करण्यात आले की तो खिळलेला So होता. a clear revelation of death and resurrection is very important. म्हणून एक स्पष्टीकरण किंवा प्रकटीकरण क्रुसाच्या आणि पुनरुत्थानाच्या खूप महत्वाचे The आहे. cross changed everything. क्रुसाने सर्व काय बदलून टाकले Prior to the cross, आणि क्रुसाच्या आधी everything pointed to the redemptive work of Jesus. आणि क्रुसाच्या पूर्वी प्रत्येक गोष्टी येशूच्या उद्धार करणाऱ्या कामाकडे बोट दाखवत होता. But after the cross पण क्रुसानंतर is finished, we are celebrating the finished work of Jesus, पण क्रुसानंतर आम्ही येशूच्या पूर्ण किंवा समाप्त झालेल्या कामाची साजरा करत आहे which invites us to rest. जो आपल्याला विसावाकडे आमंत्रण That's देतो. what Jesus said. म्हणून येशूने Come to सांगितले me, माझ्याकडे all या who are weary
अहो कष्टी and I will give you rest. व बाराक्रांत लोकांना मी तुम्हाला विसावा देणार. So reading the Bible म्हणून पवित्र शास्त्र वाचणे through the lens of the cross. क्रूसाच्या चष्मेने, When I say cross, I also mean जेव्हा resurrection, मी क्रूस बोलत आहे त्याच्यामध्ये पुनरुत्थान देखील सामील आहे. because resurrection needs the death कारण पुनरुत्थानासाठी मृत्यूची and गरज death आहे also needs resurrection, आणि मृत्यूसाठी पुनरुत्थान देखील गरज because आहे. resurrection shows the work is done. कारण पुनरुत्थान दाखवत आहे की काम पूर्ण झाली आहे Your faith is in the resurrection. आणि तुमचा विश्वास पुनरुत्थानावर Your आहे faith is in the finished work. आणि तुमचा विश्वास पूर्ण झालेल्या कामावर आहे. Amen. आमेन. You know, if I want to say Christian believing system जर मला म्हणायचं ख्रिस्ती विश्वास करणारी is so पद्धत powerful इतकं सामर्थ्यशाली आहे that our faith is not on the death but rather on the resurrection. की आपला जो विश्वास आहे मृत्यूवर नाही पण पुनरुत्थानावर आहे. Amen. आमेन. You know, so many people have faith in their leaders who died, अनेक लोकांना त्या पुढारींवर विश्वास आहे जे मेलेले आहे and what hope they can get. आणि त्यांना मग कुठली आशा मिळेल. But your faith is on the living person. पण तुमचा जो विश्वास आहे जिवंत Means व्यक्तीवर आहे. he died, म्हणजे तो मरण पावला but he rose up. पण तो पुन्हा उठला. That's what Paul says. म्हणून पॉल म्हणत आहे You know, if Jesus wouldn't have risen, जर येशू उठला नसता your faith was of no use. तुमचा विश्वास निरुपयोगी असते. But today, पण आज your faith is alive. तुमचा विश्वास जिवंत आहे. Amen. आमेन. Your faith is real. तुमचा विश्वास खरा आहे. Your hope is real. तुमची आशा खरी आहे. Your blessings are real. तुमचे आशीर्वाद खरे आहेत. Amen. आमेन. I'll teach this message next time. आणि हा संदेश मी पुढच्या वेळेस शिकवणार आहे. So read the Bible through the lens of the cross, म्हणून क्रूसाचे चष्मा लावून शास्त्र and you वाचा will see very differently. आणि तुम्ही खूप वेगळ्या रीतीने पाहणार. And you will also see that forgiveness is not something God will do for you. आणि तुम्ही बघणार की क्षमा अशी काय गोष्टी नाही जे देव तुमच्यासाठी You करणार will see आहे. that it is already done. आणि तुम्ही पाहणार की ही आधीच झालेली आहे. Healing is not something He will do for you. म्हणजे क्षमा आता प्रभू तुमच्यासाठी करणार नाही Healing is not something He will do for आणि you. आरोग्य अशी काही गोष्टी नाही जो देव तुमच्यासाठी आता But He करणार आहे. has already done it. पण त्यांनी ही आधीच करून He's ठेवली not आहे going to deliver you, आणि तो तुमची सुटका करणार but He's नाही. already delivered you. पण देवाने आधीच तुमची सुटका केली आहे. Amen. You're आमेन. not going to fight the devil to win. आणि तुम्ही शैतानाशी लढाई करणार नाही. जिंकण्यासाठी You're already a winner. तुम्ही आधीच विजेता So आहात. you'll see yourself very differently now. म्हणून तुम्ही आता स्वतःला वेगळ्या रीतीने पाहणार. If you think you have to be delivered, जर तुम्हाला वाटत आहे की तुमची then you'll सुटका weep व्हायची आहे, and Lord, please deliver, please deliver, please deliver. मग तुम्ही असं विनंती करणार की प्रभू कृपा करून माझी सुटका कर, माझी सुटका कर. Amen. आमेन. But now you must think, no, पण आता तुम्ही विचार केले we are पाहिजे ना already delivered. तुमची आधी सुटका झाली आहे. And as you keep on meditating on the new covenant grace, आणि जसं तुम्ही सतत कृपेच्या नवीन करारावर मनन करणार based on the finished work of Christ, ख्रिस्ताच्या समाप्त झालेल्या कामाच्या आधारे you will see yourself very differently. तुम्ही स्वतःला खूप वेगळ्या रीतीने पाहणार. Okay, next point. पुढच्या You know, last time I was telling you, मागच्या वेळेस मी तुम्हाला the सांगत होते. Bible is the book of truth for all mankind. आणि पवित्र शास्त्र सत्याची पुस्तक आहे संपूर्ण मनुष्य जाती. It's heaven's book for आणि mankind. ती स्वर्गाची पुस्तक आहे It मनुष्यासाठी. is very spiritual in आणि nature ती स्वभावामध्ये आत्मिक आहे because it is heavenly. कारण ती स्वर्गीय आहे. It is life and spirit. तो जीवन व आत्मा आहे. You know, only the books of the Bible, that is 66 books, फक्त जे पवित्र शास्त्रामध्ये जे 66 पुस्तक have आहे a special inspiration. त्याच्यामध्ये विशिष्ट प्रेरणा This आहे. is what Holy Spirit told me. आणि असंच पवित्र आत्माने मला सांगितले. Only the 66 books have special inspiration anointing. आणि फक्त या 66 पुस्तकावर विशिष्ट अभिषेक आहे. Though Holy Spirit is still inspiring some of the born again Christians to write books, जरी पवित्र आत्मा काही नवीन जन्मलेल्या ख्रिस्तींना प्रेरणा देत आहे इतर पुस्तक but लिहिण्यासाठी, they are not adding to the truths, that is the basic truths in the Bible. पण ते जे मूलभूत सत्य आहे पवित्र शास्त्रामध्ये त्याच्यामध्ये ते कुठलाही भर करत नाही. No, but to just the understanding of the basic truths. पण जे मूलभूत जे सत्य आहे त्याच्यामध्ये ते आम्हाला अधिक समज देत So आहे इतर पुस्तक लिहून. Don't replace the Bible with other books, though they are inspired by Holy Spirit. आणि पवित्र शास्त्राची रद बदली करू नका. दुसरा पुस्तकांच्या ऐवजी जरी ते पवित्र आत्माने त्यांना प्रेरणा दिलेल्या लिहिण्यासाठी You can read them. तुम्ही ते इतर पुस्तक वाचू But शकत know आहे. one thing, पण एक गोष्टी only जाणून the घ्या. 66 books of the Bible फक्त पवित्र शास्त्रामध्ये जे 66 have पुस्तक the आहे special inspiration anointing. आणि त्याच्यामध्ये विशिष्ट प्रेरणा आहे, विशिष्ट अभिषेक It आहे has the basic truths. आणि ही मूलभूत सत्य आहे. All other books, आणि इतर सर्व पुस्तके they just give understanding to the basic truths. आणि ते सर्व इतर जे पुस्तक आहेत ते फक्त आपल्याला समज देत आहे या मूलभूत सत्याविषयी. Amen. Amen. They are not
adding to the basic truths. आणि ते जे इतर पुस्तक आहे ह्या मूलभूत सत्यामध्ये अधिक भर So करत these are नाही. very important things you must know. आणि ही महत्वाची गोष्टी तुम्ही जाणून घेतली And the पाहिजे. word of God is God's breath. आणि देवाचा जो शब्द आहे देवाचा श्वास आहे. That's what 2 Timothy 3:16 last time I told आणि you. 2 तिमोथी 3:16 हे मागच्या वेळेस मी तुम्हाला Is सांगितलं. the breath of God. आणि देवाचा शब्द म्हणजे देवाचा श्वास. When you read, जेव्हा तुम्ही वाचता you're inhaling तुम्ही God. श्वास आत घेताय देवाला आत घेत आहे. When you speak, जेव्हा तुम्ही बोलता you're exhaling God. तुम्ही देवाला श्वासाद्वारे बाहेर काढत आहे. Amen. आमेन. So these are the very important things we must know of the Bible. आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे जे तुम्ही पवित्र शास्त्राविषयी जाणून घेतले So पाहिजे. read the Bible daily. म्हणून दररोज पवित्र शास्त्र वाचा. You cannot add to the Bible at all. It's a finished book. आणि तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये अधिक भर करू शकत नाही. ती आधीच पूर्ण झालेली पुस्तक आहे. You can read other books, तुम्ही इतर पुस्तके वाचू शकत but आहे. no, they are not the extra truths. No, पण असं विचार करू नका की ते अधिक सत्य आहे असं नाही. it's just an understanding to the basic truths that Holy Spirit has already put in the Bible. आणि जे पवित्र शास्त्राने जे मूलभूत सत्य आधीच पवित्र शास्त्रामध्ये ठेवलेले ते इतर पुस्तक फक्त या सत्यावर आपल्याला समज Some देत of the आहे. basic things which Holy Spirit told me, I'll tell you. आणि काय मूलभूत गोष्टी जे पवित्र आत्माने मला सांगितले ते मी तुम्हाला बोलणार आहे. Christians must know ख्रिस्ती लोकांना the समजलं Bible पाहिजे. is very sacred. आणि जो पवित्र शास्त्र आहे खूपच पवित्र आहे. Parents must teach their children आणि आई वडिलांनी आपल्या लेकरांना शिकवलं right पाहिजे. from their young age आणि थेट तरुणपणापासूनच that the Bible is sacred and special. की जो पवित्र शास्त्र आहे खूपच पवित्र आहे आणि विशिष्ट आहे. See that your children have a better understanding आणि बघून घ्या की तुमच्या लेकरांना अधिक समज आहे पवित्र शास्त्राविषयी, about the Bible, शास्त्राविषयी, and that it is special and important. आणि ते विशिष्ट आहे आणि खूप महत्वाचे आहे. When they know that the Bible is special and important, जेव्हा त्यांना कळत आहे की बायबल विशिष्ट आहे आणि खूप महत्वाची आहे, then they will not accept any idea मग ते इतर कुठल्याही विचाराचा from स्वीकार करणार any नाही. book or any person की कुठल्याही पुस्तकाचे किंवा कुठल्याही व्यक्तीच्या that विचाराचा is स्वीकार करणार contrary नाही. to God's word, जो देवाच्या वचनाच्या विपरीत आहे असा कुठल्याही व्यक्तीचा विचार ते स्वीकार करणार or नाही. that which conflicts Holy Spirit's teachings in the Bible. किंवा पवित्र आत्माची जी शिकवण आहे पवित्र शास्त्रामध्ये त्याच्या शिकण्याच्या जर विपरीत कुठल्याही गोष्टी जात आहे तर ते गोष्टीचा स्वीकार करणार For नाही. example, your उदाहरणासाठी children may go to school, तुमच्या लेकरू शाळेत may जाणार, go to college, ते शाळेत or जाणार, कॉलेज जाणार Bible seminary, आणि बायबल सेमिनरी मध्ये and जाणार. when they receive any new ideas आणि जेव्हा त्यांना तिथे काहीतरी नवीन युक्ती किंवा विचार मिळत which आहे conflicts with any teaching that Holy Spirit has given in the Bible, जो पवित्र आत्माने आपल्याला जो शिकवण दिले आहे पवित्र शास्त्रामध्ये जर ते विचार पवित्र शास्त्राच्या विरुद्ध जात आहे they will not accept them. मग तुमचं जे लेकरू आहे त्या गोष्टीचा स्वीकार They करणार will नाही. live based on the Bible revelation. ते पवित्र शास्त्राच्या प्रकटीकरण अनुसारच जगणार. You know, Holy Spirit will so influence your children आणि पवित्र आत्मा तुमच्या मुलांना इतकं प्रभावित करणार about the importance of the Bible पवित्र शास्त्राच्या that they will महत्वाविषयी not accept any new ideas की ते इतर कुठल्याही विचाराचा स्वीकारच करणार which is नाही, contrary to God's word. जो देवाच्या वचनाच्या विपरीत आहे. They'll walk by the way of God. ते देवाच्या मार्गानेच चालणार. You must do this right from the childhood. आणि तुम्ही जेव्हा ते लहान असतात त्या वेळेपासूनच केले पाहिजे. You know, one thing Holy Spirit wants us to know आणि एक गोष्ट पवित्र आत्माला इच्छा आहे की आम्ही जाणून घेतले that पाहिजे all born again की Christians, सर्व नवीन जन्मलेले ख्रिस्ती that there is a truth that our Father desires every born again Christian to accept it. की आपली पिताची इच्छा आहे की प्रत्येक नवीन जन्मलेले ख्रिस्तीने एक सत्याचा स्वीकार केला पाहिजे. Every born again Christian must know these basic truths in the Bible. आणि प्रत्येक नवीन जन्मलेले जे ख्रिस्ती आहे जे पवित्र शास्त्रामध्ये जे मूलभूत सत्य आहे ते त्यांनी जाणून घेतले This पाहिजे. is our Father's book for us. आणि ही आपल्या पिताची पुस्तक आहे आपल्यासाठी. Amen. So Amen. don't neglect reading our Father's book. म्हणून आपल्या पिताच्या पुस्तक वाचण्याच्या दुर्लक्ष करू नका. One more thing I want to tell you. अजून एक गोष्टी सांगायचं आहे. Parents must dedicate their children to the Lord, आणि आई वडिलांनी आपल्या लेकरांना देवाकडे समर्पित केले which पाहिजे. gives Holy Spirit opportunity to influence their life. जो पवित्र आत्म्याला संधी देतो त्यांच्या जीवनावर प्रभाव घालण्यासाठी. You know, when you dedicate your child, जेव्हा तुम्ही तुमच्या लेकरूंचं समर्पण you know, our करता Father assigns angels आपला देवपिता त्यांच्यासाठी देवदूतांची नेमणुकी to करतो all children सर्व लेकरांसाठी and all those who have the life of Christ. आणि सर्व लोकांना ज्यांच्यामध्ये ख्रिस्ताचे जीवन आहे त्यांच्यासाठी देवदूतांची नेमणुकी You know, करतो. someone asked me, कोणीतरी मला विचारले do everyone have angels? प्रत्येक लोकांकडे देवदूत आहे का? Our Father
assigns angels आपला देवपिता देवदूतांची नेमणुकी करतो to all children, सर्व लेकरांसाठी, whether they are believers or ते unbelievers, विश्वासू आहे किंवा अविश्वासू आहे, till the age of accountability. आणि हिशोबाच्या वयापर्यंत किंवा ते प्रौढ होत नाही तोपर्यंत. But during the age of accountability, आणि हिशोबाच्या वेळेमध्ये if they don't accept the life of God, जर ते देवाच्या जीवनाचा स्वीकार करत नाही, then मग angels will back off मग देवदूत माघारी जाणार till they accept the Lord. जोपर्यंत ते प्रभू येशूचा स्वीकार करत नाही तोपर्यंत. This is what the Holy Spirit explained to me. आणि असंच पवित्र आत्माने मला स्पष्टीकरण But दिलं. all born again Christians पण सर्व नवीन जन्मलेले ख्रिस्तींना have angels assigned to them by our Father. त्यांच्याकडे देवदूतांची नेमणुकी झालेली आहे, जो आपल्या देवपिताने त्यांच्यासाठी केलेली So आहे. when you dedicate your child, म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या लेकरूंचा समर्पण the करत आहात, angels that are assigned to the children, आणि जे देवदूत तुमच्या लेकरांसाठी नेमणूक केली गेली आहे, they come during the dedication. ते समर्पणाच्या वेळेस येत आहे. And when the pastor prays, आणि जेव्हा पास्टर प्रार्थना करत then आहे, even our Father is there. आपला देवपिता देखील असतो. Because this is a very important event कारण ही खूप महत्वाची घटना असते of our Father's family. आपल्या पिताच्या So he's कुटुंबाविषयी. always there. म्हणून देवपिता नेहमी उपस्थित And then असतो. the angels are there. मग देवदूत आहे Even our angels are there. आणि आपला देवदूत देखील असतो. So that strengthens them. आणि ही गोष्टी त्यांना बल देतो. That strengthens them. आणि ही गोष्टी देवदूत त्यांना बल देतो. So it is very important that you dedicate your child in this way. म्हणून खूप महत्वाचे आहे की तुम्ही ह्या प्रकारे तुमच्या लेकरूंचा समर्पण केले. More on this topic I had given in आणि- one message. आणि अधिक या विषयावर मी दुसरा संदेश One more दिलेला. thing Holy Spirit wants to tell us. अजून एक गोष्टी पवित्र आत्म्याला You know, आपल्याला because of सांगायची these इच्छा. new teachings, आणि हे नवीन शिकवण्याच्या there आधी will be many new teachings. आणि खूप नवीन शिकवण You असेल. know, the Bible says in the last days, आणि शास्त्र म्हणत आहे शेवटच्या there will दिवसांमध्ये be many wrong and new teachings आणि खूप चुकीच्या व नवीन शिकवण येईल, that Satan has brought and is bringing on this planet Earth, जो शैतान घेऊन आलेला आहे आणि घेऊन येत आहे या ग्रह पृथ्वीवर, which is contrary to our Father's teaching of truth in the Bible. जो अगदी विपरीत आहे आपल्या पिताचे जे सत्य आहे पवित्र शास्त्रामध्ये त्याच्यापासून. Because he doesn't want anyone to follow our Father's word. कारण शैतानाची इच्छा नाही की कोणी आपल्या पिताच्या वचनाच्या अनुकरण केला पाहिजे. So he is bringing his own new age teachings. म्हणून शैतान आपल्या स्वतःच्या नवीन युगाचा संदेश घेऊन येत आहे. So if the scripture that Holy Spirit inspired to be written in the Bible do not support that idea, आणि जर जे पवित्र शास्त्र जे सत्य जे पवित्र शास्त्रामध्ये आहे, जो पवित्र आत्म्याने दिलेले आहे, जर तो जो दुसरा विचाराबरोबर एकमत होत नाही, do not accept it. मग त्या विचाराचा तुम्ही स्वीकार करू नका. Otherwise, you'll be submitting your life to Satan's plan and purpose for your life. मग तुम्ही तुमचे जे जीवन आहे, शैतानाचे जो योजना आहे आणि हेतू आहे तुमच्या जीवनासाठी, त्याच्याकडे तुम्ही अधीन होणार. Yeah, because when you listen to him, मग तुम्ही शैतानाचे ऐकणार. then he's able to control you. मगच तो तुमच्यावर नियंत्रण करू शकत आहे. If you take in all his teachings in your mind, जर तुम्ही त्याचे सर्व शिकवण आपल्या मनात then घेतले, you'll become like him. मग तुम्ही त्याच्यासारखं That's what the होणार. Bible says. आणि असं As a शास्त्र man thinks, जसं एक मनुष्य विचार करतो, he is or he becomes. तो आहे किंवा तसं तो So बनतो. the devil wants us to become like him. म्हणून शैतानाची इच्छा आहे की आम्ही त्याच्यासारखं झालो But पाहिजे. if you are training your children पण जर तुम्ही तुमच्या मुलांना in प्रशिक्षण the दिले word of God, देवाच्या वचनामध्ये, it will be very difficult for him आणि मग शैतानाला खूप कठीण होणार to change them त्यांना बदलण्यासाठी. from being a godly person. दैवी व्यक्ती होण्यापासून तो त्यांना काय करू शकत You know, नाही. in these times, आणि ह्या I वेळेमध्ये gave this message. मी हा संदेश दिला होता. These times are special times. आणि हे जे वेळ आहे विशेष वेळ आहे. We have entered the kingdom age already. आम्ही आधीच राज्याच्या युगात प्रवेश And केलो since आहे. God has appointed us during this time, आणि देवाने आपल्याला ह्या वेळेस नेमलेले आहे म्हणून that means God has plans for you. त्याचा अर्थ आहे की देवाकडे तुमच्यासाठी योजना आहे. Amen. आमेन. You don't think that you just were born anytime. No, no. आणि असं विचार करू नये की कुठल्याही वेळेस आपला जन्म झाले आहे. God has brought you during this time. आणि देवाने तुम्हाला ह्या काळामध्ये आणलेले That means आहे. God has a plan and purpose for you. म्हणजे देवाकडे एक योजना, एक हेतू आहे तुमच्यासाठी. Even those who will bring forth children during this time, आणि जे लोक मुलं प्रसवणार आहे या वेळेमध्ये, God has a special plan for them. देवाकडे त्यांच्यासाठी विशिष्ट योजना And आहे. in the last days, God is going to use even small children. आणि शेवटच्या दिवसामध्ये प्रभू लहान लेकरांचा देखील उपयोग करणार I आहे. gave this message. मी हा संदेश दिला Such होता. authority they'll have. आणि इतका अधिकार त्यांच्याकडे And the असेल. devil will tremble looking at a baby. आणि शैतान एक Christian. बाळाकडे बघून, बाळ ख्रिस्तीकडे बघून थरथर कापणार. Even looking at a baby Christian. आणि एक बाळ ख्रिस्तीकडे बघून When देखील, even babies look at the devil, आणि जर बाळाने शैतानाकडे they will पाहिले run away.
शैतान पळून जाणार. So those times we are in now. आणि असं काळात आम्ही आता आहे. So parents must see that the children are trained in a godly manner right from the childhood. म्हणून आई वडिलांनी पाहून घेतले पाहिजे की थेट लहानपणापासून तुम्ही मुलांना एक दैवी रीतीने प्रशिक्षण देत आहे. There are teachings आणि असं शिकवणे आहे that says जे म्हणत आहे that some are superior की काय श्रेष्ठ and आहे, some are inferior. काय कमी दर्जाचे आहे. That is not from the Bible. आणि ही गोष्टी शास्त्रामधून नाही. Born again Christians need to be alerted to the activity of Satan. आणि नवीन जन्मलेले ख्रिस्ती जे आहे शैतानाचे जे कार्य आहे त्याच्याकडे ते सतर्क झाले पाहिजे. In which he tries to get people. आणि त्याच्यामध्ये तो लोकांना मिळवायचा Even प्रयत्न born करतो. again Christians. नवीन जन्मलेले ख्रिस्ती लोकांना देखील तो फसवायचा To प्रयत्न believe करतो that the Bible supports this idea. की पवित्र शास्त्र देखील त्यांच्या विचाराला आधार देत आहे किंवा त्यांच्या बरोबर सहमत होत That आहे there are some superior, some inferior human beings. की असं काय अतिश्रेष्ठ आणि कमी श्रेष्ठ असं मनुष्य जाती आहे. No, according to the Bible, आणि शास्त्रानुसार our Father आपला पिता created only two sexes, आणि दोनच भाग त्यांनी तयार केला आहे, male and female. आणि पुरुष व स्त्री. Today there are those who are trying to tell us आणि असं लोक आहे जे आपल्याला सांगायचे that प्रयत्न there करतात are more than two sexes. की 2 पेक्षा अधिक लिंग आहे. Some even say आणि काही लोक असं they're देखील not only male and female, फक्त पुरुष व स्त्री नाही, but also male with female desires पण असं पुरुष आहे ज्यांच्यामध्ये स्त्रियांची इच्छा देखील आहे, and female with male आणि desires. असं स्त्री आहे ज्यांच्यामध्ये पुरुषांची इच्छा आहे. If you know the Bible, जर तुम्हाला पवित्र शास्त्र you माहिती will आहे not accept such things. तुम्ही हा असं गोष्टींचा स्वीकार So that's करणारच why नाही. Bible is the basic proclamation of our Father. म्हणून पवित्र शास्त्र हे आपल्या पिताची मूलभूत अशी घोषणा आहे. So we need to correctly divide the word of truth. म्हणून आपण सत्याच्या वचनाला बरोबर वेगळा केला पाहिजे, That's दुभागले what the Bible पाहिजे says. असं शास्त्र You म्हणतात. must rightly divide the word of truth. तुम्ही सत्याच्या वचनाला बरोबर वेगळं केलं पाहिजे, I told दुभागले you last पाहिजे. time, मागच्या वेळेस तुम्हाला सांगितले. you must do it in such a way it is pre-cross and आणि post-cross. तुम्ही अशा प्रकारे पवित्र शास्त्राला दुभागले पाहिजे की क्रूसाच्या आधीची गोष्टी आणि क्रूसाच्या नंतरची That गोष्टींमध्ये. is very important for you. आणि ही तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. Satan tries to get a person to read about an idea in the Old Testament आणि शैतान लोकांना असं एक असं वचन वाचायला विचार करत आहे जो जुना करारात आहे, without seeing what is written about in the New Testament. आणि हे न पाहता की त्याच्याविषयी नवीन करारात काय लिहिलेली आहे. That is very important. आणि ही खूप That's महत्वाची why I आहे. always tell you, म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगतो, wear the glass of the new covenant grace आणि कृपेच्या नवीन कराराचा चष्मा तुम्ही घाला based on the finished work of Jesus. येशू ख्रिस्ताच्या समाप्त झालेल्या कामाच्या आधारे. What does the devil do? शैतान काय करतो? He gets a born again Christian to read the Old Testament आणि तो एक नवीन जन्मलेल्या ख्रिस्तीला जुना करार वाचायला लावतो without the lens of the new covenant grace. कृपेच्या नवीन कराराचा चष्मा न लावून. So what is not for you, म्हणून जे तुमची नाही you take it. तुम्ही ते घेतात. That you'll see these people who take the Bible and fight with Christians. आणि तुम्ही बघत आहे असं लोक जे पवित्र शास्त्र घेत आहे आणि ख्रिस्ती लोकांबरोबर They'll भांडतात, always use the Old Testament law. ते नेहमी जुना कराराच्या नियमशास्त्राचा उपयोग करत आहेत. If you say God is a good God, जर तुम्ही बोलत आहे देव चांगला they say, आहे, what, you're good God? ते म्हणतात की तुमचं देव कसं Look in the चांगलं. Old Testament, जुना करारात He बघा killed people, त्यांनी He लोकांच्या told खून people to destroy them. आणि त्यांनी लोकांना सांगितलं दुसऱ्या लोकांच्या नाश करायला. And those who are following the pattern of the Old Covenant, आणि जे जुना कराराच्या नमुन्याचं पालन without करत आहे seeing through the grace lens, आणि कृपेचा चष्मा न लावून, they don't know how to answer. मग त्यांना कळत नाही त्यांनी कसं त्यांना Because- उत्तर दिले पाहिजे. Because these people tell, कारण हे लोक it म्हणतात is in the Bible. शास्त्रामध्येच तर लिहिले आहे. Someone removes one eye, you remove another eye. कोणी एक तुमच्या डोळा काढला तर तुम्ही दुसरा डोळा त्याच्या काढा. So they don't know how to answer. मग त्यांना कळतच नाही कसं त्यांनी उत्तर दिले That's पाहिजे. why we need to be very careful. म्हणून तुम्ही खूप जपले पाहिजे. We are, those people didn't have Holy Spirit in them. आणि त्यावेळेस त्या लोकांमध्ये पवित्र आत्मा नव्हते. So that was the only way God could restrict them. आणि एकच प्रकारे देव त्यांना प्रतिबंध घालू शकत But होता. today we have Holy Spirit in us. आज आपल्यामध्ये पवित्र आत्मा So आहे. you need to be very careful. म्हणून तुम्ही खूप जपले पाहिजे. So if you don't see the old covenant with the lens of the new covenant, then you'll be confused. जर तुम्ही जुना कराराला नवीन कराराचा चष्मा लावून नाही पाहिले मग तुम्ही गोंधळात पडू Then शकत you'll आहे. take the fear of the law. मग तुम्ही नियमशास्त्राची भीती Then you'll घेणार. have the punishment of the law. मग तुमच्यामध्ये नियमशास्त्राची शिक्षा येईल. And then you'll try to do it with works. मग तुम्ही सर्व गोष्टी कामाच्या द्वारे You'll try करायच्या to प्रयत्न, perform. तुम्ही कृती करायचा प्रयत्न करणार. You'll see if you're worthy. आणि तुम्हाला वाटेल की तुम्ही By लायक असले doing पाहिजे. all this, हे सर्व करून
You frustrate the grace of God. तुम्ही देवाच्या कृपेला निष्फळ You करता. stop God's ability to flow in your life. देवाची जी क्षमता आहे तुमच्या जीवनामध्ये वाहण्यासाठी तुम्ही बंद You करता. walk in your own strength तुम्ही तुमच्या स्वतःच्या बलाने चालता and you become defeated. आणि मग तुम्ही पराभूत The होता. moment you start with your own आणि strength, ज्या क्षणी तुम्ही तुमच्या स्वतःच्या the बलाने devil will defeat you. जीवन जगायला सुरू करत आहे, शैतान तुम्हाला पराभूत करणार. But if you work based on the finished work of Jesus, पण जर तुम्ही येशूच्या समाप्त झालेल्या कामाच्या आधारे by चालले God's ability, देवाच्या क्षमतेने, the devil will not be able to do anything. मग शैतान तुम्हाला काय करू शकत That's नाही. under the new covenant of grace. म्हणून कृपेच्या नवीन The कराराखाली Bible says शास्त्र म्हणत आहे Satan cannot touch you. शैतान तुम्हाला हात लावू You are शकत नाही. born of God, तुम्ही देवापासून जन्मले आहात and the one who is in you is greater. आणि जो तुमच्यात आहे तो श्रेष्ठ आहे. The devil cannot touch you. शैतान तुम्हाला हात लावू शकत नाही. Amen. The curse will not work over you. शाप तुमच्यावर काम करणार So, नाही. many people are praying for deliverance. अनेक लोक सुटकासाठी प्रार्थना करतात This is not under the old new covenant of grace. आणि ही कृपेच्या नवीन कराराखाली ही गोष्टी But नाही. you can come under any curse. पण तुम्ही कुठल्याही Even शापाखाली येऊ if you are शकत born again Christian. जरी तुम्ही नवीन जन्मलेले ख्रिस्ती आहात If तरी. you don't know the word of God in the right way. जर तुम्हाला देवाच्या वचन एक योग्य रीतीने माहिती नाही So तर I believe म्हणून माझ्या that विश्वास you आहे must know how to read the Bible. म्हणून माझा विश्वास आहे की तुम्हाला समजले पाहिजे की कसं तुम्ही बरोबर पवित्र शास्त्र वाचले पाहिजे. Amen. Amen. So these are very important truths you must know. आणि ही खूप महत्वाची सत्य आहे जे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. So read the Bible in line with the finished work of Jesus. आणि पवित्र शास्त्र वाचा येशू ख्रिस्ताच्या समाप्त झालेल्या कामाच्या ओळीने. One more thing you must know. अजून एक गोष्ट तुम्ही जाणले When पाहिजे. reading the Old Covenant, जेव्हा तुम्ही जुना करार वाचत आहात there are two things you need to keep in your mind. आणि दोन गोष्टी तुम्ही तुमच्या मनात ठेवले पाहिजे. Our Father had Holy Spirit आपल्या देव पिताने पवित्र आत्माला present some of the truths असं सत्य प्रस्तुत करायला लावले in the beginning, सुरुवातीमध्ये in the Bible, शास्त्रामध्ये in a progressive way. आणि एक प्रगती करणारा रीतीने. That means त्याचा अर्थ आहे Holy Spirit would start a truth पवित्र आत्मा एक सत्य सुरू करत असते and होते then आणि मग add more truths to it later on in the Bible. आणि मग पवित्र आत्मा एक सत्य सुरू करत होता, मग नंतर पुढे जाऊन तो अधिक सत्याची भर करत होते. Amen. So Amen. Bible is a progressive revelation. म्हणून पवित्र शास्त्र एक प्रागतिक प्रगटीकरण आहे. You need to add truth upon truth, truth आणि upon truth. सत्यावर सत्य, सत्यावर सत्य तुम्ही ठेवले Holy पाहिजे. Spirit told me, पवित्र आत्माने मला first there's सांगितलं the basic truth. प्रथम आहे मूलभूत सत्य And then Holy Spirit will tell you आणि मग पवित्र आत्मा तुम्हाला सांगेल what truth to be added there. अजून त्याच्यावर कुठल्या सत्याची भर केली From पाहिजे, which scripture. कुठल्या वचनातून. Then you add there. मग तुम्ही त्या सत्यावर अधिक Then सत्याची he will भर. tell you more truth. मग पवित्र आत्मा तुम्हाला अधिक You सत्य add it. मग परत तुम्ही त्याच्यावर भर करा. And now your revelation is increasing. आता तुमच्या प्रकटीकरण वाढत आहे. Amen. That's the way you come to know about every topic. आणि अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक विषयाविषयी समज You मिळतो. cannot take one isolated verse आणि एकुलता एक वचन घेऊ and शकत नाही think that is all. आणि असंच विचार नाही केला पाहिजे तो एकत्रच सर्व You माझ्यासाठी must वचन know आहे. whether that scripture is basic आणि तुम्हाला समजले पाहिजे तो वचन मूलभूत आहे or it is to be added third, fourth, fifth or sixth. किंवा You don't know. त्याच्यामध्ये 3, 4, 5 सत्याची अजून भर झाली पाहिजे हे तुम्हाला माहिती नाही. So Holy Spirit will let you know. मग पवित्र आत्मा This तुम्हाला is the कळेल foundational scripture, आणि ही मूलभूत the basic शास्त्र आहे scripture. आणि मूलभूत शास्त्र आहे. Now, after you have understood this, आणि तुम्हाला हे मूलभूत सत्य let me समजलं add this scripture. अजून एक वचनाची मी जोड करतो And then when you get that scripture, आणि जेव्हा तुम्हाला दुसरा वचन मिळतो you are understanding better. तुम्हाला अधिक उत्तम So, कळत oh, आहे. I can now see it. आता मी पाहू शकत आहे. Then Holy Spirit says, okay, you have seen it. आणि मग पवित्र आत्मा सांगेल तुम्ही पाहिले Now आहे. take this scripture अजून एक वचन घे and add to it. आणि ह्याच्यावर भर कर. And now you're understanding better and better. आता तुम्हाला अधिक व अधिक समजत आहे. That is the way you need to read the आणि Bible. अशा प्रकारे तुम्ही पवित्र शास्त्र वाचले पाहिजे. But many, पण अनेक those who don't know all this, ज्यांना हे सर्व माहिती they'll नाही take any scripture. ते कुठलाही वचन घेणार. They don't know where is the foundation. त्यांना माहिती नाही ते मूलभूत पाया Is the आहे. second truth, third truth, fourth truth, fifth, they don't know. दुसरा, तिसरा, चौथा किंवा पाचवा सत्य आहे And त्यांना without माहिती नाही. knowing other truths, आणि इतर सत्य न जाणून based on that one truth, आणि एका सत्याच्या आधारे they will give the message. ते संदेश तुम्हाला देणार. That is incomplete. मग ते अपूर्ण आहे. So we need to properly read the Bible. म्हणून आपण बरोबर पवित्र शास्त्र वाचलं पाहिजे. Okay. Secondly, आणि Holy दुसरा Spirit also made me to understand पवित्र आत्माने मला हे देखील कळवले. there were also times आणि अशी काय वेळ होती when the writer of the scripture जो शास्त्राचा जो लेखक होता did not totally understand the truth Holy Spirit was stating to him.
आणि त्यावेळेस त्याला जो पवित्र आत्मा सत्य सांगत होता त्यावेळेस त्याला त्याच्याविषयी पूर्ण समज नव्हता. But as he was inspired, he wrote it. पण जसं त्याला प्रेरणा मिळाले तसं त्यांनी तो There सत्य are लिहिला. many scriptures like that. आणि असं अनेक वचन You आहे can even read Daniel 12:2 आणि दानिएल 12:2 and many other scriptures. आणि इतर खूप वचने वाचू So when शकतात. they were writing, म्हणून जेव्हा लेखक लिहित they होते didn't totally understand the truth Holy Spirit was stating to them. आणि त्यावेळेस त्यांना पूर्णपणे ते सत्य समजले नाही जे पवित्र आत्मा त्यांना सांगत होते Okay, so लिहिण्यासाठी. when you know the truth, म्हणून जेव्हा तुम्हाला सत्य समजतो you must study the Bible in such a way तुम्ही बायबलचा असा अभ्यास केला पाहिजे that um, when anything that comes against the truth, जेव्हा कुठल्याही गोष्टी सत्याच्या विरुद्ध येतो you must contend for the faith, the Bible says. आणि तुम्ही त्या विश्वासासाठी लढाई केले पाहिजे असं You must शास्त्र stand म्हणतात. for the truth. तुम्ही त्या विश्वासासाठी You, उभे राहिले. you must not move from the truth. तुम्ही त्या सत्यापासून नाही हल्ले That's पाहिजे. why for that you must know the word of God. म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला देवाचे वचन समजले पाहिजे. Amen. आमेन. Though persecutions may come जरी छळ येणार because you are standing for the truth, कारण तुम्ही सत्यासाठी उभे आहे म्हणून, but don't think this persecution as a negative way, but in a positive way. पण ह्या छळाला एक नकारात्मक रीतीने घेऊ नका पण एक सकारात्मक रीतीने घ्या. Amen. Amen. That's what Jude 1:3 says. आणि यहुदा 1:3 म्हणत आहे Defend for the faith. आणि तुमच्या विश्वासासाठी तुम्ही उभे राहा. Stand for the faith. तुमच्या विश्वासासाठी तुम्ही खंबीर राहा. The word that gives you faith, which our Father has given you in the Bible. आणि जो पिताने तुम्हाला शास्त्रामध्ये जो वचनाविषयी विश्वास दिले आहे त्याच्यासाठी तुम्ही उभे राहा. Amen. आमेन. Okay. Let's go a little further. Now, how much time we have? 15 minutes. Okay. We'll go a little further. पण पुढे जाऊया. So, let's come back to the basics. आपण प्रथम मूलभूत गोष्टीकडे येऊ. The Bible is divided into two sections. आणि पवित्र शास्त्र 2 भागामध्ये विभाजित The झालेले आहे. pre-cross क्रूसाच्या पूर्वीच्या and the post-cross. आणि क्रूसाच्या नंतरचा The old covenant, जुना करार or we can say pre-cross, किंवा आपण म्हणू शकत आहे पूर्वीच्या क्रूसेची जी घटना आहे was based on your works, ती तुमच्या कामावर आधारित होती. on your doings. तुमच्या कामावर आधारित होती. And it required the children of Israel to do first in order to be blessed. आणि तिथे इस्रायल लोकांची संततीची असं गरज होती की प्रथम त्यांनी कार्य किंवा काम केले पाहिजे मगच देव त्यांना आशीर्वाद देऊ शकत होता. That was on the pre-cross. आणि ते क्रूसाच्या आधीची You गोष्ट do होती. first, तुम्ही प्रथम करा then God will do. मग ते तुमच्यासाठी ती करणार. That was the old covenant. आणि ती जुना करार होती. If you don't do good, जर तुम्ही चांगलं केले नाही then don't expect good from God. मग देवापासून चांगल्या गोष्टीची So many अपेक्षा are करू. preaching that way. म्हणून अनेक लोक असा प्रचार Because करत आहे they have the mentality of the old covenant. कारण त्यांच्यामध्ये जुन्या They are कराराची not मानसिकता seeing आहे. to the eyes of the new covenant. ते नवीन कराराच्या चष्म्याने पाहत नाही. So that's why then they have a problem. म्हणून त्यांना समस्या होतो. So they'll say, you must read the Bible, you must pray, you don't do this, you don't do that, God will. So मग ते that is म्हणत not under the new covenant of grace. प्रार्थना करा तुम्ही वचन वाचत नाही हे नाही ते नाही तुम्ही करत आहे म्हणून देव तुम्हाला दंड देत आहे When हे Jesus नवीन कराराखाली नाही. shed his blood on the cross, जेव्हा येशूने आपलं रक्त वाहिले क्रूसावर he put us under the new covenant of grace. त्यांनी कृपेच्या नवीन कराराखाली आपल्याला ठेवले The post-cross section, आणि क्रूसाच्या नंतरच्या भागामध्ये आपल्याला which is ठेवले. not based on you do first, आणि ती ह्या गोष्टीवर आधारित नाही की तुम्ही प्रथम केला पाहिजे but he did first. पण येशूने प्रथम केला. Amen. आमेन. Now the definition of love is, आणि प्रीतीची व्याख्या under the new covenant of grace, कृपेच्या नवीन कराराखाली is he loved you first. की देवाने प्रथम तुमच्यावर प्रीती केली. Amen. आमेन. In the old covenant we say, you love the Lord, you love the Lord. आणि जुन्या करारात म्हणत आहे तुम्ही प्रभूवर प्रीती करा But तुम्ही under प्रभूवर the new covenant प्रीती of करा. grace, पण कृपेच्या नवीन कराराखाली he loved you first. प्रभूने प्रथम तुमच्यावर प्रीती केली Then you come. मग तुम्ही येता. See, that is under grace. आणि ती कृपेखाली आहे. Grace doesn't tell you do first. आणि कृपा तुम्हाला सांगत नाही की तुम्ही प्रथम Grace करा. says, I will do first. कृपा म्हणत आहे मी प्रथम करतो. Amen. Amen. That's what the Bible says. म्हणून शास्त्र म्हणत While आहे we yet sinners, जेव्हा आम्ही पापीच होते we were not good. आम्ही चांगले नव्हते. God did not select the good. देवाने चांगल्या गोष्टी He says, लोकांची निवड when केली we ना. were deep in sin, जेव्हा आपण पापात खोल होते the Bible says he loved us. शास्त्र म्हणत आहे की देवाने आपल्यावर प्रीती केली. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. It's not like the old covenant. आणि जुन्या करारासारखा नाही. When you love, God loves. जेव्हा तुम्ही प्रीती करतात तेव्हा देव When तुमच्यावर you do, प्रीती करतो. God does. जेव्हा तुम्ही करता तेव्हा देव करतो. No, no, no. नाही. Under the new covenant of grace, कृपेच्या नवीन since कराराखाली Jesus paid everything, आणि जिथे येशूने प्रत्येक गोष्टीची फेड so केली आहे. he says, while we yet sinners, आणि म्हणत आहे की जेव्हा आम्ही पापी we होते were not good. आम्ही चांगले We were नव्हते the worst. आम्ही सर्वात वाईट होते The worst. सर्वात दुष्ट When होते. we're deep in sin, जेव्हा आम्ही पापात खोल रुतले होते that time he loved you. त्यावेळेस प्रभूने तुमच्यावर प्रीती केली. Amen. आमेन. It doesn't mean that he loved you when you were good. असं म्हणत नाही की प्रभूने तुमच्यावर प्रीती केली जेव्हा तुम्ही चांगले होते. When you put all the acts together.
जेव्हा तुम्ही सर्व कार्य एकत्र केले, No, while we are deep in sin, जेव्हा आपण गहन पापात होते, खोल in पापात the होते, depth of sin, आणि त्या पापाच्या खोलीवर देखील He loved you. त्यांनी तुमच्यावर प्रीती केली. Amen. आमेन. So how much more He loves you now? मग किती अधिक प्रभू तुमच्यावर प्रीती करत While we आहे. are yet in sin, while we are yet sinners, जेव्हा आम्ही पापी होते, God loved us. प्रभू आपल्यावर प्रीती केली. Not only loved you, फक्त तुमच्यावर प्रीती केली but नाही, He gave His life for you. पण प्रभूने त्याचे प्राण तुमच्यासाठी दिले. Amen. आमेन. Means He paid for all your sins, म्हणजे तुमच्या सर्व पापांची त्यांनी भरपाई केली. past, present, and future. भूतकाल, वर्तमान आणि भविष्याची. Means He took the judgment of sin upon Himself. म्हणजे पापाचा न्याय त्यांनी स्वतःवर घेतला, He took the punishment of our sin upon Himself. आणि त्यांनी आपल्या पापाची शिक्षा स्वतःवर घेतली. The consequence of sin, आणि पापाचे परिणाम, curse, शाप, darkness, अंधकार, hell, नरक, sickness, disease, आजार व रोग, everything प्रत्येक गोष्टी He paid for त्याची त्यांनी भरपाई केली for us. आपल्यासाठी. Amen. He आमेन. died when we were deep in sin. आणि जेव्हा आम्ही खोल पापात होते तेव्हा प्रभू येशू आपल्यासाठी And मरण now He पावले. has decided पण आता त्यांनी निर्णय केला आहे, to offer this as a free gift. एक मोफत दान म्हणून तुम्हाला हे गोष्टी प्रस्तुत करायला. Amen. आमेन. He is offering this as a free gift, आणि तो हे गोष्टी तुम्हाला एक मोफत दान म्हणून प्रस्तुत करत which आहे, is देत आहे, God's grace. जो देवाची कृपा आहे. Amen. आमेन. He's not charging anything. आणि तो कुठल्याही गोष्टीची He's not किंमत saying मागत you नाही. pray, read the Bible, म्हणत नाही तुम्ही प्रार्थना करा, वचन वाचा, become good, तुम्ही चांगले change व्हा, your life, तुमच्या then I जीवनात will save you. परिवर्तन करा, मगच मी तुमच्या तारण करतो, No. असं He नाही. says, believe on the Lord Jesus म्हणत आहे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करा and you shall be saved. आणि तुमच्या तारण होणार. See, only believing? फक्त विश्वास करून Why we cannot do anything? आम्ही काय करायची काय गरज नाही. No. नाही, Jesus did it. येशूने तो काम केला. Now your work is believing आता तुमचं काम फक्त विश्वास that करणे आहे. He did it for you. ही येशूने तुमच्यासाठी केला आहे. Amen. Amen. So the new covenant grace is wonderful. म्हणून कृपेच्या नवीन करार खूप सुंदर आहे. So though you read the old covenant, जरी तुम्ही जुना करार वाचत आहे, but don't live there. पण तिथे जगू नका. It is live in the new covenant. नवीन कराराखाली जगा. Amen. आमेन. So let's go further so that you'll understand better and better. आपण पुढे जाऊ जेणेकरून तुम्हाला उत्तम व Because उत्तम nearly कळेल. about 80% Christians are still are living under the old covenant. कारण अजूनही 80% ख्रिस्ती जुना कराराखाली जगत आहे. It's not wrong. हे चुकीचा The नाही. old covenant is not wrong. जुना करार चुकीचा नाही. No. नाही. But you need to see the old covenant on the basis of the finished work of Jesus. पण तुम्ही जुना कराराला येशूच्या समाप्त झालेल्या कामाच्या आधारे पाहिले What पाहिजे. was a shadow आणि जी एक सावली now होती is a reality. आता ती अस्तित्व आहे. Amen. आमेन. So live in the reality, not in the shadow. हकीकत मध्ये राहा, सावलीत राहू So नका. shadow was important that आणि time. त्यावेळेस सावली महत्वाची होती. Like I gave the example last time. मागच्या वेळेस जसं मी तुम्हाला उदाहरण दिले, When a father is coming home जेव्हा पिता घरी येतो in a motorcycle, मोटरसायकलवर, a small child लहान लेकरू says, Daddy is coming, Daddy is coming. तो बोलतो डॅडी येत आहे, डॅडी येत How? आहे, By the sound. त्या मोटरसायकलच्या आवाजाने. But he didn't see. पण त्यांनी तो पाहिलं नाही. But after Daddy came, पण डॅडी आल्यानंतर now he's seeing the reality. आता तो अस्तित्व पाहत So आहे. now he doesn't need the sound. म्हणून आता त्याला त्या मोटरसायकलच्या आवाजची But गरज the नाही. sound was important then. पण त्यावेळेस आवाज महत्वाची होती. Amen. So Amen. know all this, how it works. म्हणून हे जाणून घ्या की सर्व गोष्टी कसं काम करतात. So today, म्हणून आज we are not asked to do anything आपल्याला काय करण्यासाठी for God's सांगितलं blessings. देवाच्या आशीर्वादासाठी. Just accept and believe His promises. आणि फक्त त्याच्या अभिवचनाचा स्वीकार करा आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास If you are करा. still living and operating under the old covenant, जर अजूनही तुम्ही जुना कराराखाली कार्य this करत is आहे also invalid covenant. आणि जो रद्द झालेली करार आहे You will not get the results that you want. आणि तुम्हाला जे परिणाम पाहिजे ते तुम्हाला मिळणार So नाही. as born again Christians, म्हणून नवीन जन्मलेले it is ख्रिस्ती very म्हणून important खूप महत्वाचे आहे. for us to realize and see this difference. आपल्याला हे जे फरक आहे ते आपण जाणून घेतले पाहिजे, ओळखून घेतले We पाहिजे. cannot preach the old covenant आम्ही जुना कराराचा प्रचार करू because we are शकत नाही. not longer under it. पण आता आम्ही ह्यापुढे जुना कराराखाली नाही म्हणून. Jesus shed His blood येशूने आपले रक्त वाहिले on the cross क्रुसावर and He was the perfect sacrifice for all time. आणि तो एक परिपूर्ण बलिदान होता सर्व युगांसाठी. With this in mind, आणि ही गोष्टी मनात we घेऊन must ask ourselves, तुम्ही स्वतःला विचारले are पाहिजे, we living in the pre-cross आम्ही क्रुसाच्या पूर्वी जगत आहोत or are we living in the post-cross? किंवा क्रुसाच्या नंतर मध्ये आम्ही This will जगत आहे. affect how we live our lives. आणि ही गोष्टी या गोष्टीवर परिणाम करणार की आम्ही असं आपलं जीवन कसं जगत आहे. Even if we take the content from the old covenant, जरी तुम्ही जुना करारामधून वचने घेतले we need to see through the lens of grace. तरी तुम्ही कृपेचा चष्मा लावून ते वचने पाहिले You know, the पाहिजे. Word of God
can be divided correctly or incorrectly. आणि देवाचे वचन जे आपण बरोबर किंवा चुकी रीतीने दुभागू शकत आहे. The wrong interpretation of the Bible आणि पवित्र शास्त्राच्या चुकीच्या अनुवाद can lead us to wrong conclusions. ते आपल्याला चुकीच्या सारांशाकडे घेऊन जाऊ शकत We आहे. should not teach the Bible आपण पवित्र शास्त्राच्या शिकवण नाही as if केला we are पाहिजे still under the requirements of the old covenant. जसं काय आम्ही अजूनही जुना कराराच्या गरजेखाली आहोत. So the message of grace is vital to Christians. म्हणून कृपेचा जो संदेश आहे खूप महत्वाची आहे ख्रिस्तींसाठी. It will not benefit us if we don't know God's nature based on the new covenant of grace. आणि ही गोष्टी आपल्याला फायदेशीर होणार नाही जर आपल्याला देवाचा स्वभाव माहिती नाही कृपेच्या नवीन कराराखाली. Secondly, you need to be very careful तुम्ही खूप जपले पाहिजे that your faith must not be based on traditions की तुमचा जो विश्वास आहे परंपरावर आधारित that नसावा are man-made जे मनुष्याने बनवलेले or आहे even traditions that comes from God's words which do not pertain to the new covenant of grace. आणि जो परंपरा जो देवाच्या वचनातून येत आहे पण ते नवीन कृपेच्या कराराखाली ती गोष्टी येत नाही ते परंपरा देखील तुम्ही स्वीकारू नये. That's what Jesus said म्हणून येशूने in Mark सांगितलं 7:13. मार्क 7:13 मध्ये Making the word of God of no effect तुम्ही देवाच्या वचनाला परिणाम शून्य बनवत आहे through your tradition. तुमच्या परंपरेद्वारे. So we must be very careful. म्हणून तुम्ही खूप जपले पाहिजे. The Old Testament was legalistic आणि जो जुना करार होता ती कायदेशीर and होती based on your performance. आणि तुमच्या कृतीवरती आधारित होती. The new covenant, नवीन करार on the other hand, दुसऱ्या बाजूला is a covenant of grace ती कृपेचा करार आहे based on acceptance of what Jesus did. आणि त्या गोष्टीचा स्वीकार आम्ही करत आहे जो येशूने केला आहे. Because of this, आणि त्या there's a गोष्टीमुळे huge difference एक महान फरक उत्पन्न होतो. between the way the old covenant people approached God आणि ज्या प्रकारे जुना कराराच्या लोकांनी देवाच्या जवळ गेले and the under the new covenant how we approach God. आणि नवीन कराराखाली आम्ही कसं देवाच्या जवळ जात आहे ह्याच्यामध्ये महान फरक आहे. Very different. खूप वेगळा आहे. Amen. It's very important how we relate to God. आणि खूप महत्वाचे आहे की तुम्ही कसं देवाबरोबर Is it संबंध based on ठेवता. the old or the new? आणि ते जुनावर आधारित आहे की नवीनवर आधारित आहे. By one offering, आणि एका Jesus अर्पणाने sanctified us येशूने आपल्याला शुद्ध केले once for all. the Bible एकदा आणि says. सर्वदासाठी. Hebrews 10:10 says. इब्री करार 10:10 म्हणत आहे. Not only that, फक्त एवढंच नाही in verse 14 also says, आणि 14व्या वचनात प्रभू Hebrews म्हणत आहे 10:14, इब्री करार 10:14 by one offering, एका अर्पणाने he hath already perfected तरी आधीच परिपूर्ण केला होता. forever those who are sanctified. आणि त्या लोकांना आधीच परिपूर्ण केला आहे जो शुद्ध झाले Look at this. ह्या गोष्टी What a blessing today. आणि किती महान आशीर्वाद He has done it. त्यांनी आधीच We need to केला. know, believe and live. आम्ही हे जाणून घेतले पाहिजे विश्वास केले पाहिजे आणि Jesus, त्यानुसार जगले Jesus पाहिजे. paid the price for all sin. आणि येशूने आपल्या सर्व पापांची भरपाई And केली there's nothing left to pay. आणि आता काय उरलेलं नाही फेड There करण्यासाठी is no other way to say. आणि इतर कुठलाही मार्ग नाही तारण All मिळवण्यासाठी. is forgiven forever. आणि सर्वांची क्षमा झाली आहे Once युगानुयुगाची. you understand this, एकदा तुम्हाला हे you समजले will have confidence तुमच्यामध्ये to आत्मविश्वास येतो. enter boldly धैर्याने तुम्ही प्रवेश in the करा Holy of Holies by the blood of Jesus. आणि अति पवित्र स्थानामध्ये तुम्ही येशू ख्रिस्ताच्या रक्ताने धैर्याने प्रवेश You know, करा. it's very important. आणि खूप You know, महत्वाचे we आहे. are all shaped by how we understand God. आम्हा सर्वांची रचना झालेली आहे की आम्ही देवाला कसं समजून घेत आहे त्या प्रकारे. Every time we are shaping ourselves, आणि दरवेळेस आम्ही स्वतःला आकार देत आहे. if we think God is the one who judges us, आणि जर तुम्ही विचार करत आहे की देव आपल्यावर न्याय if करतो we think God is the one who makes us sick, आणि तुम्हाला असं विचार आहे की देवच तुम्हाला आजारी पाडत He आहे is the one who kills us, आणि देवच आपला खून करतो, then we'll not experience His forgiveness, healing, or deliverance or blessing. मग त्याची जी क्षमा आहे आरोग्य आहे आशीर्वाद आहे सुटका ते आम्ही प्राप्त करू शकत Then नाही. we'll live in condemnation, मग आम्ही दंडाखाली guilt, दोषी भावना खाली fear, भीती खाली and bondage. आणि बंधनाखाली आम्ही That's why जगणार. many Christians are living in this kind of negative things. म्हणून अनेक ख्रिस्ती अशा प्रकारच्या नकारात्मक गोष्टी खाली Now, जगत आहेत. before I close, आणि समाप्त let me give करण्याच्या one verse. एक वचन मी तुम्हाला Galatians 5:1. गलती करास 5:1 Look मध्ये at this. आणि ह्या गोष्टी For करा. freedom, Christ has set you free. आणि स्वतंत्रतासाठी येशू ख्रिस्ताने तुम्हाला मुक्त केला आहे. For freedom, स्वतंत्रतासाठी Christ has set you free. प्रभू येशूने तुम्हाला बंधमुक्त He's केलं. already set you free. प्रभूने आधीच तुम्हाला बंधमुक्त केला आहे. You must know this. तुम्हाला हे You समजलं cannot cry out to God, तुम्ही देवाकडे आरोली करू शकत नाही Lord, please set me free. की प्रभू कृपा करून मला बंधमुक्त कर. Faith is believing whatever विश्वास the Bible says. विश्वास त्या गोष्टीवर भरोसा करणे आहे जो पवित्र शास्त्र बोलत It आहे is always anchored to the past आणि ती नेहमी भूतकाळकडे नांगरलेली of आहे. what Jesus did on the cross जो and the येशू- resurrection.
येशूने क्रुसावर आणि पुनरुत्थानाच्या वेळेस येशूने काय केलंय So त्याच्यावर. if the Bible says He has set you free, जर शास्त्र म्हणत आहे की प्रभूने तुम्हाला बंधमुक्त केला so you are free. म्हणून तुम्ही स्वतंत्र If आहात. the Son has set you free, जर पुत्राने तुम्हाला you स्वतंत्र are केलं free indeed, तुम्ही the Bible खरोखरच says. स्वतंत्र आहात, मोकळे आहे असं शास्त्र म्हणत आहे. Let's read further. आपण पुढे He वाचूया. says, so stand firm. म्हणून म्हणत आहे तुम्ही दृढ उभे राहा. In Galatians 5:1. गलातियरास For 5 freedom Christ has set you free. आणि स्वतंत्रतासाठी ख्रिस्ताने तुम्हाला So मुक्त केलं stand firm म्हणून तिथे दृढ उभे राहा. in this knowledge, ह्या ज्ञानामध्ये in this freedom. आणि ह्या मोकळीकतामध्ये Stand there. तिथेच उभे राहा. You know, the Lord has given you victory. आणि प्रभूने तुम्हाला विजय The दिलेला आहे. Bible uses many times stand. आणि पवित्र शास्त्र अनेक वेळेस उभे राहा असं म्हणत आहे. He's given you victory. आणि त्याने तुम्हाला विजय दिलेले आहे. Stand on that victory. आणि त्या विजयाच्या भूमीवर उभे राहा. Accept that victory. आणि त्या विजयाच्या स्वीकार Believe that victory. त्या विजयावर विश्वास करा. Any teaching that takes you away आणि कुठलाही शिकवण जो तुम्हाला दूर घेऊन to जातो make you to fight for victory, जेणेकरून तुम्हाला भांडायला लावत आहे don't विजयासाठी, accept it. त्या वचनाचा स्वीकार करू You know, नका. there'll be many messages असं खूप संदेश which येणार will try to pull you from that place of victory. जो तुम्हाला त्या विजयाच्या स्थानातून ओढण्याचे प्रयत्न करणार. God has made you a victor. देवाने तुम्हाला He has विजेता given you a place of त्याने victory. तुम्हाला विजयाची जागा If दिली. any message comes जर कुठलाही संदेश that येतो tries to move you out of victory, जो तुम्हाला विजयातून बाहेर काढायचे प्रयत्न करत आहे don't go. तिथे जाऊ नका, Don't hear. ऐकू नका, Stand firm. तिथे दृढ उभे राहा. That's what Galatians 5:1 says. आणि असंच गलातियरास Stand 5:1 म्हणत firm there. तिथे दृढ उभे राहा. God has given you. देवाने तुम्हाला He is दिलेलं आहे. not going to remove you from victory. देव तुम्हाला विजयातून काढणार No. नाही. God will never push you. देव कधीच तुम्हाला He ढकलणार has नाही. given that place. देवाने तुम्हाला ती जागा You दिली. stand there तुम्ही तिथेच उभे राहा and don't accept any message आणि कुठल्याही संदेशाचा स्वीकार करू नका which tries to pull you from that victory. जो तुम्हाला त्या विजया भूमीतून ओढण्याचा प्रयत्न करत आहे. Amen. आमेन. This is very important. ही खूप महत्वाची आहे. The devil will try to move you out of the victory. शैतान तुम्हाला विजय स्थानातून बाहेर काढायचा प्रयत्न So it करतो. says in Galatians 5:1, म्हणून गलातियरास 5:1 stand firm therefore आणि तिथेच उभे राहा and आणि do not submit again. Look at this. आणि परत तुम्ही अधीन होऊ नका. Again परत to a अधीन होऊ yoke नका. of slavery. आणि गुलामगिरीच्या जुआखाली तुम्ही परत जाऊ You नका. know, the Galatian church, आणि गलातियरास when म्हणली Paul preached grace, जेव्हा पौलाने कृपेचा प्रचार केला they stood in victory. ते विजयात उभे राहिले. But then the false teachers came मग खोटे शिक्षक आले and started to teach the old covenant law. आणि मग ते जुन्या कराराच्या नियमाच्या शिकवण And त्यांना they देऊ tried to pull them आणि ते त्यांना ओढायचा from the प्रयत्न केला. position of victory. विजयाच्या स्थानापासून. That's what Paul tells them. म्हणून पौल त्यांना सांगत आहे, Oh my, Christ has made you free. अरे ख्रिस्ताने तुम्हाला मुक्त केला He आहे. has given you a place of victory. त्यांनी तुम्हाला विजयाचे स्थान दिलेली आहे Stand firm there आणि तिथे दृढ उभे राहा. and do not submit again. He says आणि again. That परत word again is तुम्ही very important. परत तुम्ही अधीन होऊ नका. परत हा शब्द खूप महत्वाचे आहे. Again, परत don't go back to bondage. परत तुम्ही बंधनाकडे जाऊ Paul नका. is saying, पौल I म्हणत आहे, removed you out from that old मी तुम्हाला त्या जुन्या गोष्टीतून बाहेर काढले by my teaching of grace माझ्या कृपेच्या शिकवणीद्वारे and gave you freedom. आणि तुम्हाला मोकळीकता Now दिली. you're hearing wrong things आता तुम्ही चुकीचं शिकवण and you're ऐकत आहे. submitting again to bondage. आणि मग परत तुम्ही बंधनाच्या अधीन होत He आहे. was telling them, आणि you गलातियरास लोकांना came पौल out of सांगत bondage तुम्ही बंधनातून बाहेर by निघाले my grace message. माझ्या कृपेच्या संदेशाने. Why are you again entering into bondage? मग परत तुम्ही का बंधनात प्रवेश करत आहात Instead of living in the freedom आणि मोकळीकतामध्ये राहण्याच्या ऐवजी of what Jesus gave you. की जो येशूने तुम्हाला दिलेली आहे. Did you understand this? तुम्हाला हे कळले का? There are so many things I want to speak to you. अनेक गोष्टी मला तुमच्याशी बोलायची इच्छा आहे But there's no time much. पण आता वेळ नाही. But I believe you have understood these things. पण माझा विश्वास आहे तुम्ही हे संदेश समजून घेतले आहे. Amen. आमेन. Okay. I'll continue with this in third part, आणि तिसरा भाग मी चालू ठेवणार आहे. but share it with everyone. पण हा जो संदेश आहे प्रत्येक लोकांशी शेअर Because करा. the devil will always try to pull you out from that place of victory. कारण शैतान नेहमी तुम्हाला त्या विजयाच्या जागेतून बाहेर काढायचा प्रयत्न करणार. And God willing, I'll give you the message on that fear which I told you. आणि देवाची इच्छा असेल तर मी तुम्हाला भीतीवर संदेश देणार आहे because- जे मी तुम्हाला सांगितले. Yeah, I may give tomorrow. Tomorrow is the day, no? Friday, yeah. उद्या मी तुम्हाला देणार आहे Yeah, तो संदेश. I'll be giving that message मी तुम्हाला तो संदेश देणार that this आहे is fear pandemic more than virus pandemic, I की said. विषाणूच्या महामारीपेक्षा भीतीच्या महामारी अधिक Yeah, आहे. this is the fear-based virus. आणि हे भीतीवर आधारित So विषाणू I'll आहे. speak to you tomorrow. म्हणून मी God उद्या willing. तुमच्याशी बोलणार आहे. But now, those who need prayer, आणि आता ज्या लोकांना प्रार्थनेची गरज I'll आहे be praying for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार Okay, आहे. so stick to the Bible.
म्हणून पवित्र शास्त्राला चिटकून Don't just hear any message. आणि कुठलाही संदेश ऐकू नका. Don't run here and there. इथे तिथे जाऊ And नका. just because someone is opening the Bible कोणीतरी पवित्र शास्त्र उघडत आहे and म्हणून preaching to you, आणि तुमच्याशी बोलत आहे म्हणून that means right. आणि ते बरोबर आहे No, असं no, 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 नाही. no, no. There are many people who will preach anything. आणि असं अनेक लोक आहेत जे कुठल्याही गोष्टीचा They प्रचार करतात. themselves don't see the old covenant with the lens of grace, ते स्वतः जुना करार नवीन कराराच्या चष्मेने पाहत which नाही, is based on the finished work of Jesus. जो येशू ख्रिस्ताच्या समाप्त झालेल्या कामावर आधारित आहे. So you have been set free. तुम्ही बंधमुक्त झाले. Let no one take you into bondage. कोणी तुम्हाला बंधनाखाली आणू नये So be very careful. म्हणून खूप जपा. Amen. आमेन. And so then don't blame God. मग देवावर दोष लावू नका. Okay, I'll pray for you now. मी तुमच्यासाठी आता प्रार्थना And करणार आहे. any special request, आणि काय विशिष्ट जर तुमची विनंती असेल, I'll pray. You know, any request is there, I'll pray for you. And do share this message because you know we are in the kingdom age. आणि हा संदेश तुम्ही शेअर करा. मी राज्याच्या युगात And आहोत only grace can unite everyone. आणि फक्त कृपा सर्वांना एक करू शकत And आहे. grace is God's ability. आणि कृपा देवाची क्षमता आहे. In these last days, त्या शेवटच्या दिवसांमध्ये where Gentiles are going to come to the light, जिथे जे परराष्ट्रीय प्रकाशात येणार आहे, you know, only by grace फक्त कृपेने you're going to receive the mantle of God. तुम्ही देवाचे जे बाब आहे ते प्राप्त करणार आहात. Only by grace, फक्त not by कृपेने, our own doing. आपल्या स्वतःच्या करणीने नाही. Amen. आमेन. And God is removing the gray areas. आणि देव जो मधला भाग आहे, तडजोड करणारा भागाला काढत आहे. Because that devil had put that gray area आणि शैतानाने तो तडजोडचा भाग where ठेवलेला आहे, people can hide जिथे लोक लपू शकत आहे and get confused. आणि तिथे गोंधळात पडू But शकतात. today, no. पण आज नाही. God is removing that gray area. आणि प्रभू तो तडजोड करणारा भाग So, काढत आहे. your light or your darkness. तुम्ही एकतर प्रकाश आहे किंवा अंधकार These are आहे. the two kind of people. आणि असं दोन प्रकारचीच लोक आहेत. So grace is the message of today, म्हणून आजचा जो संदेश आहे तो आहे कृपेचा, not law. नियमशास्त्राचा नाही, Where you'll be proud of yourself. जिथे तुम्ही सत्वाविषयी गर्विष्ठ So गर्व बाळगणार. share this message to म्हणून हा everyone संदेश प्रत्येक लोकांशी तुम्ही शेअर करा. and read the Bible daily रोज पवित्र शास्त्र and वाचा. resist fear. आणि भीतीचा तुम्ही सामना करा Resist it in Jesus' आणि name. त्याचा सामना करा I know येशूच्या it will नावात. not be easy आणि इतकं सोपं नसेल, because those are not built their life in faith. कारण ज्या लोकांनी आपलं जीवन विश्वासात वाढवले नाही, बांधले नाही, You need to take your life seriously. तुम्ही तुमच्या जीवनाला गंभीरतेने घेतलं Resist it in Jesus' आणि name. त्याचा विरोध करा येशूच्या God has नावात. not given the spirit of fear. प्रभूने आपल्याला भीतीची You know, आत्मा दिलेली आहे. After this prayer, I'll tell you what to do. आणि या प्रार्थनेनंतर मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही काय केले पाहिजे. Father, I thank you for all these wonderful people of God. पिता, या सर्व सुंदर देवाच्या लोकांसाठी प्रार्थना करतो. Thank you, Father, धन्यवाद that पिता you have brought us in this generation. की तुम्ही आम्हाला ह्या पिढीत घेऊन आले आहे. Because you know, कारण तुम्हाला by माहिती your आहे, grace, we will stand bold as a lion. आणि तुझ्या कृपाने आम्ही सिंहासारखं दृढ उभे राहणार. You are with us. तू आमच्या बरोबर You are not आहे. against us. तू आमच्या विरुद्ध You are नाही. for us, तू आमच्यासाठी not आहे. against us. आमच्या विरुद्ध And नाही. you have a great plan for your children. आणि तुझ्या लेकरांसाठी तुझ्याकडे महान Thank you, योजना आहे. Father. The धन्यवाद. devil is defeated. शैतान हारलेला And आहे we're going to stand strong. आणि आम्ही बलवान उभे राहणार We are आहे. not going to take in anything that is the negative news that the media is feeding us. आणि कुठलाही नकारात्मक बातमी जे मीडिया आम्हाला भरवत आहे ते आम्ही घेणारच No, we नाही. have the message from the Word of God. आम्हाला देवाच्या वचनातून संदेश आहे. Dear Lord, I pray for them. प्रिय प्रभू, त्यांच्या I rebuke every spirit of fear प्रत्येक भीतीच्या आत्म्याला धमकावतो and the torments that come in fear. आणि जे यातना येत आहे भीतीमध्ये, Be gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. Be gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. Any kind of cold or cough, कुठल्याही प्रकारची सर्दी किंवा खोकला even a slight cold, आणि साधी सर्दी the devil देखील, will try to say that it is the virus आणि शैतान बोलायचा प्रयत्न करेल की हा विषाणू आहे, so that he can work. जेणेकरून तो काम करू I शकतो. bind it in Jesus' name. ह्या सर्दी खोकल्याला बांधून टाकतो येशूच्या Be नावात. healed आरोग्यदायी in हो, Jesus' name. बरे हो येशूच्या नावात. Amen. आमेन. Thank you, Father. Father, that brother who had this stone problem, आणि पिता, त्या भावाला ज्याला गॉल ब्लॅडरची समस्या होती, I rebuke that त्या गॉल ब्लॅडरची समस्याला धमकावतो, stone. त्या Be दगडाला, crushed in Jesus' name. आणि तुडवले जाऊ दे येशूच्या Be नावात. healed in Jesus' name. आरोग्यदायी हो येशूच्या I नावात. bind spirit of fear. आणि सर्व भीतीच्या Be आत्म्याला gone in Jesus' बांधून name. टाकतो, निघून जा येशूच्या Father, नावात. bless all your children. पिता, तुझ्या सर्व लेकरांना आशीर्वादित कर. Father, I pray, let peace come in their heart. प्रार्थना करतो की तुझी शांती त्यांच्या Let हृदयात, joy come in their heart. आनंद त्यांच्या हृदयात Let येऊ, blessing come in their heart. आशीर्वाद येऊ दे त्यांच्या Thank you, Lord हृदयात. Jesus. धन्यवाद Thank you, पिता. Father. धन्यवाद In पिता. Jesus' name. येशूच्या नावात You प्रार्थना know, करतो. what I want to tell you is this. मला तुम्हाला काय सांगायची अशी आहे,
whenever fear comes, जेव्हाही भीती येतो resist in Jesus. त्याच्या विरोध करा येशूच्या नावात. Maybe you need to fight it. कदाचित तुम्हाला त्याच्याशी लढाई करावा लागेल. Resist it in Jesus. त्याचा विरोध करा येशूच्या नावात. Secondly, दुसरं, daily if there's anything, any sin, you can repent आणि दररोज जर तुम्ही काय पाप केले असेल तर तुम्ही त्याविषयी पश्चाताप करा and pray in tongues. आणि अन्य भाषेत प्रार्थना करा. Read the word carefully. आणि खूप सावधगिरीने तुम्ही वचन Don't वाचा. read from the old covenant, जुना करारातून वाचू नका which will have fear. जो तुमच्यात भीती घालेल. No. नाही. Even if you're reading the जरी old तुम्ही covenant, वाचत आहात जुना it करार, should be based on the finished work of Jesus. मग ती येशूच्या झालेल्या कामाच्या Because आधारे there असेल. is from where victory comes. कारण तिथूनच आपल्याला विजय येतो. Amen. आमेन. Because Jesus had not finished the work in the old कारण covenant. जुना करारामध्ये येशूने आपलं काम पूर्ण केला नव्हता. What you can do is, तुम्ही काय करू शकत आहात? if you have a mobile, जर तुमच्याकडे you मोबाईल can download the Bible तुम्ही पवित्र शास्त्र डाउनलोड करू and शकत आहे you can play it loudly. आणि ऑडिओ बायबल तुम्ही डाउनलोड करू शकत आहे आणि जोराने तुम्ही लावू शकत आहे घरी Full in your whole flat. तुमच्या संपूर्ण फ्लॅट Play मध्ये the Bible. तुम्ही पवित्र शास्त्राचे Even if वचन you're लावा. not hearing it, जरी तुम्ही वचन ऐकत नाही let it be played. आणि ते टेप चालू असू द्या Let it be played. आणि ते टेप चालू असू द्या The word of God, I'm saying. आणि देवाचे वचन मी सांगत आहे त्याचे टेप तुम्ही लावा किंवा मोबाईलवर Just लावा. play the new covenant. तुम्ही नवीन करारच्या वचने लावा The whole house will be full of the word of God. आणि संपूर्ण घर देवाच्या वचनाने भरले And जाणार the devil will not find a way to enter your home. आणि शैतानाला कुठलाही मार्ग मिळणार नाही तुमच्या घरात प्रवेश करण्यासाठी. आमेन. That's what we do. आणि असंच That's आम्ही what I करतो. do. आणि असंच मी करतो I just play it loudly. आणि मी जोराने वचन लावतो. I'm not telling you to do that in the night, आणि रात्रीच्या वेळेस मी तुम्हाला करायला सांगत नाही, but I am putting it little low in the night too. पण मी रात्रीच्या वेळेस देखील मंद आवाजाने ऐकत आहे. The word of God surrounds your whole home. आणि देवाचे वचन तुमच्या संपूर्ण घराला घेरून टाकतं. The devil fears the word of God. कारण शैतान देवाच्या वचनालाच घाबरतो. Amen. I'm not saying don't read it. आणि मी म्हणत नाही की तुम्ही Read वाचू it. नका, तुम्ही ते वाचा And पण. when it plays, आणि जेव्हा ते वचन it will टेप चालू enter आहे your mind. तुमच्या मनात ती वचन प्रवेश And करणार anything negative, आणि कुठलाही नकारात्मक it will remove it. ते वचन ते गोष्टी काढून टाक. Remember, the word of God is very powerful. आणि लक्षात ठेवा देवाचे वचन खूपच सामर्थ्यशाली आहे. Amen. आमेन. Just play it loudly at फक्त home. जोराने तुम्ही टेप घरी लावा Especially in this वचनाच्या. time of crisis. आणि विशेष करून ह्या संकटाच्या वेळेमध्ये. That's why I want you to share this message to everyone. म्हणून माझी इच्छा आहे की तुम्ही प्रत्येक लोकांना हा संदेश शेअर Let करा. every home play the audio Bible at home. आणि प्रत्येक घराने ऑडिओ जे बायबल आहे ते घरात त्यांनी Even in वाजवले your पाहिजे. car, you must play it. आणि तुमच्या कार मध्ये तुम्ही ते टेप लावले But पाहिजे. it's good to play the new covenant. पण नवीन करारच्या वचने ऐकणे चांगले आहे. Yeah, it's good. Means you play it loudly. म्हणजे तुम्ही जोराने ते Let टेप it लावा keep on. आणि ते वचन play. सतत चालू असू द्या. So whatever little you hear, no problem. आणि जे काय तुम्ही थोडा I'm not ऐकत आहे saying you keep on तरी hearing like this. असं No. सतत कान देऊन ऐकायची काही गरज नाही. Yeah, पूर्ण when you're दिवस free, you're hearing. जेव्हा तुम्ही मोकळे When आहात you're not free, रिकामी आहात तेव्हा तुम्ही ऐकत आहे. It's being जेव्हा flooded in your तुम्ही own home. रिकामी नाही व्यस्त आहे तर तो वचन तर चालूच आहे तुमच्या घरी. The devil cannot enter. मग शैतान प्रवेश करू शकत नाही. Amen. Let your child hear it. तुमच्या लेकरूने ते ऐकू Instead दे. of playing that news आणि ते बातमी लावण्याच्या and ऐवजी getting negative diet. आणि नकारात्मक भोजन मिळण्याच्या Yeah, ऐवजी sometimes you hear it. कधी कधी तुम्ही ते ऐका Means what the government is की saying. सरकार काय बोलत आहे. But don't put it full day and night. पण रात्रंदिवस तुम्ही टीव्हीच्या बातमी And be careful of the mobile too. पण मोबाईल विषयी पण जपा. Many negative news are coming. नकारात्मक खूप बातमी येत Just आहे. once or twice, just read it and just close it. आणि एक दोनदा किंवा वाचा आणि फक्त मग ते बंद करा, पुढे वाचू You need to नका. take care of your mind. तुम्ही तुमच्या मनाची देखील काळजी घेतली पाहिजे. Lastly, शेवटी one thing Holy Spirit told me today. अजून एक गोष्टी पवित्र आत्म्याने You मला know, fear भीती and worry आणि चिंता is of the mind. ती मनाची असते And depression आणि निराशा is of the soul. ती जीवाची असते. This is what Holy Spirit told me. आणि असंच पवित्र आत्म्याने मला I'll सांगितलं. tell you how to handle all this. आणि या सर्व गोष्टी बरोबर कसं हाताळले पाहिजे हे देखील मी तुम्हाला Fear. सांगणार आहे. भीती And anxiety आणि बेतालपणा, is of the चिंता mind. ती मनाची असते. Depression निराशा is of the soul. ती जीवाची आहे. I want to ask Holy Spirit why He said that. आणि मला पवित्र आत्म्याला विचारायचे की त्यांनी असं का How, सांगितलं I want to learn what it is. आणि मला शिकायचं ते काय आहे. Why this is of the mind, why this is of the soul. आणि हे एक गोष्टी मनाची काय आणि एक गोष्टी जीवाची का आहे. Okay, I'll teach you that later on. नंतर मी तुम्हाला शिकवणार Okay, and आहे. also share that my message suddenly, which is also very important. आणि अकस्मात वर जी मी तुम्हाला संदेश दिले अचानक गोष्टींवर Yeah, ते share, देखील संदेश तुम्ही now शेअर this is the करा. time to share with all
God's children. आणि ही वेळ आहे सर्व देवाच्या लेकरांबरोबर संदेश Because शेअर God is bringing करण्यासाठी, them all together. कारण देव आता सर्वांना एकत्र एक And मंचावर God घेऊन needs intercessors आणि देवाला मध्यस्थी to करणारे pray लोकांना for this पाहिजे. virus. म्हणून ह्या विषाणूसाठी प्रार्थना नक्कीच करा. Pray daily. दररोज प्रार्थना करा. Pray daily. दररोज प्रार्थना करा Command the virus to stop it in Jesus' name. आणि त्या विषाणूला बंद व्हायच्या आज्ञा करा येशूच्या नावात. Declare that all the cities become green zone. आणि घोषणा करा की हे सर्व जे आपली शहर आहे ती हिरवी झोन झाली पाहिजे, Because the ग्रीन devil झोन is just keeping it red. कारण शैतान ह्या क्षेत्राला लाल ठेवत आहे. All believers come together. आणि जेव्हा सर्व विश्वासू एकत्र येणार, The devil can do nothing. मग शैतान काय करू शकत नाही. Amen. आमेन. Thank you so much for watching. आणि व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. God bless you. ते तुम्हाला आशीर्वादित करू. Keep yourself safe. तुम्हाला स्वतःला सुरक्षित Take ठेवा. care of your health. तुमची तब्येतीची Take care काळजी of everyone in your home. आणि घराच्या प्रत्येक Don't सदस्यांची काळजी. fight. भांडू नका. Be joyful. आनंदी राहा. Control your tongue. तुमच्या जिभेवर Control your नियंत्रण mind. करा. मनावर नियंत्रण Don't करा. fight. भांडू नका. Be at peace. शांतीत राहा. Every day declare दररोज घोषणा no करा. sickness कुठलाही आजार will come upon this house. माझ्या घरावर येणार नाही. No disease कुठलाही रोग shall come in my house. माझ्या घरात येणार नाही. Amen. आमेन. Husband and wife pray together पती daily. पत्नीनं रोज तुम्ही एकत्र प्रार्थना करा. Thank you so much for watching. आणि व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. God bless you. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो.